जे जे झालंय ना प्रेम पण व्यक्त करा. राग व्यक्त करतात ना कधी कधी आल्यावर, गिल्ट पण फील होतं ना, मग प्रेम पण व्यक्त केलं पाहिजे. तुमची बायको नाराज, तुम्ही नाराज, तुम्ही मनासारखं करू शकत नाही, मग मनात हा विचार येईन की कसं असं किती दिवस जगू. तुम्ही अक्षरशः मरणाची वाट बघा त्यांची. पोराला सांगा, बेटा आय लव्ह यू, फार सुंदर आहे, फार गोड आहे, मला तुझी फार काळजी आहे, मी तुला मारलं होतं ना, माफ करा मला, सॉरी म्हणा पोरांना. पण त्याला प्रेम वाटन, प्राऊड वाटन त्याला, ते तुमची येऊन पप्पी घेईन. नवऱ्याला बोला, वा सुंदर नवरा दिलाय, थँक्यू भगवंता, मी प्रार्थना करत होते, मी पूजा करत होते, मी उपवास करत होते, म्हणून तुमच्यासारखे हात पण भेटले. काल त्यांनी लय फडकेलं होतं तरी पण आज बोला. मेल्यानंतर मृत्यू काढणारच आहे ना सगळं, तर जिवंतपणे वाटायचा प्रयत्न करा, श्वासाला सोडा, तर जिंदगी भेटू शकते. स्पिरिच्युअल नॉलेजची गरज काय गरज आहे? तर पहिली गोष्ट, तुमच्या आयुष्यातला अंधार, तुमचा शक, तुमच्या माइंडमधलं जे अज्ञानपणा आहे, जे इग्नोर करणं आहे, त्याला दूर करू शकतो. दुसरी गोष्ट, तुमच्या आयुष्यामध्ये हॅपीनेस आणू शकतो, नवीन गोष्टी समजू शकतात. त्यानंतर ह्या नॉलेजमुळं तुम्हाला चांगला आणि वाईटचा फरक कळन, तुम्ही दूषित लोकांपासून दूर जायला लागतात. आणि तिसरं म्हणजे मॅन बिकम अ पेशंट अँड अंडरस्टँड लाईफ, ट्रू जॉय ऑफ लाईफ. सहन करायचं शिकतात. काय करायचं शिकतात? सहनशीलता. सहन करावं लागेल. आणि सहन करायचं कसं ना, हे कुठल्या इंजिनिअरिंग MBA कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही, हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिकवलं जात नाही. त्या आपल्या संस्कृतीत, सनातन संस्कृतीत, अध्यात्मात शिकवलं जातं. सहन करणं, पेशन्स. आणि पेशन्स हे काय मूळ आहे सगळ्या सुखांचं. सगळ्या सुखांचं मूळ म्हणजे काय आहे? पेशन्स. पण आत बोलत तर काही नाही, पण मनातले शिवाय देऊ राहिलाय. आणि पेशन्स त्याला पेशन्स नाही म्हणू शकत. ह्या वातावरणात, ह्या आजूबाजूला कोणी किती पण कार्यक्रम असून द्या, तुम्हाला सहन करायला शिकले पाहिजे. आणि मग अध्यात्म काय सांगतं? आध्यात्मिक नॉलेजची गरज आहे. किती तुम्हाला वाटतं आध्यात्मिक नॉलेजची गरज आहे? सगळ्याला वाटतं? फायदा होतो याने? किती लोकांना आतापर्यंत स्पिरिच्युअल नॉलेजचा फायदा झालाय? खरं बोलताय का? आता या वातावरणात आलाच म्हणून हात वर केलाय असाच? होतोय फायदा? प्रॉब्लेम कोणाकोणाचे सॉल्व्ह झालेत? घरात वातावरण बदलले सर, मित्र दुश्मन्या बदलल्यात, थॉट प्रोसेस बदलली आहे. आता चुकीचं करताना पण तुम्ही आठवतात. सोप्या भाषेत समजायला लागले? ग्रेट. आपण काय शोधतोय सगळेजण? हा, सुख शोधतोय. बरोबर. सुख कशात आहे? बरं, प्रश्न, सुख कशात आहे? तुमचे इंद्रिय सुखावलं, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी झाल्या, त्याच्यात सुख आहे. बरोबर. तुमच्या इच्छा पूर्ण झाल्यावर सुख, तुमच्या इच्छा पूर्ण नाही झाल्या तर दुःख. माणूस आणि प्राण्यात काय फरक असतो? माणूस आणि प्राण्यामध्ये काय फरक असतो? तर माणसाला आहार विकत आहे, प्राण्याला आहार. माणसाला भय पासून संरक्षण करण्यासाठी काय लागतं? पोलीस लागन, हत्यार लागतील, बंदुका लागन, तलवार लागन. पण प्राण्याला दात, नखे, विष असतात. सेल्फ प्रोटेक्शन. माणसाला झोपण्यासाठी घर बांधावं लागतं, फॅन लावा लागतो, AC लावा लागती. बघा ना, आता काल तुम्ही पण इथं झोपले असतील तर काही लगेच उशी, ते कंबल, ते बदललं ना सगळं. काहीची माना उघडली असन. बघा ना, फक्त उशी बदलली तरी टेन्शन येऊ राहिलंय. तुमची गोधडी बदलली तरी टेन्शन येऊ राहिलंय. म्हणजे मन किती डेंजर आहे, आलं का लक्षात? ते तुम्ही कपडे जरी बदलले ना तरी तुमचं मन म्हणतो हे टाईट वाटतं तुला, लूज घाल जरा, डिस्कम्फर्ट होईल. येस ऑर नो? हा. मग प्राण्याला झोप फुकट आहे, त्याला घर बांधावं लागत. त्यानंतर मैथून, सेक्शुअल लाईफ, मुलाला जन्म देणं, या शरीरातून दुसरं शरीर जन्माला घालणं, प्राण्यांना काय फुकट आहे.
प्राण्याचे बघितलंय कुंडली मिळून कुठं लग्न बिग्न होतं नाही, ते कुठं लग्न करतात? काय वाटतं तुम्हाला? त्यांना रिस्ट्रिक्शन आहे काही? त्यांना वाटलं यांना आय लव्ह यू म्हणायचं, डायरेक्ट आय लव्ह यू म्हणणार. ते कुत्रा कुत्रीला, माकड माकडीला. ते प्राणी आहेत ना. काय आहेत ते? प्राणी आहेत. त्या योनीमध्ये त्यांना बुद्धीच नाहीये ना, कॉन्शियसनेस नाहीये, म्हणून त्यांना ते एन्जॉय दिला गेलाय. आणि माणसाला हा एन्जॉय घेण्यासाठी लई कुठाने येत. लग्न आलं माणसं हसलेत बरोबर, अयो सर लई डेंजर आहे. हे स्पायडरचं जाळच आहे. या जाळ्यात घुसला का माणूस निघतच नाही बाहेर. काय वाटतं तुम्हाला? आणि आपण या सुखात घुसू राहिलोत. मग प्राण्यांसाठी आणि माणसासाठी ह्या दोन्ही गोष्टी सेम आहेत. मग प्राण्याच्या योनीमध्ये जर सगळे सुख भगवंतांनी फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत, तर ह्युमन लाईफ ह्या प्राण्यासारखं जगण्यासाठी असेल का? टेल मी आन्सर. उत्तर द्या. किती लोकांना वाटतं नसन? किती लोकांना वाटतं नाहीये सर, प्राण्यासारखं जगायला नाहीये लाईफ? वाटतंय ना? मग आपण करतोय काय? आपले कुठाने कशाचे आहेत सगळे? आपल्या बुद्धीला ट्रेन कशासाठी केले तुम्ही? पैसे. कशासाठी? पैसे. शरीर संपलं का तुमचं सगळं नॉलेज संपून जातं. काय वाटतं तुम्हाला? तुमचे पैसे तुम्हाला पुढच्या आफ्टर बॉडी, आफ्टर डेथ वाचू शकतात? कुठं काही नेऊ शकतात? नाही नेऊ शकत. मग पहिला पाठ हा समजून घेतला आपण की प्राण्यात आणि आपल्यात फरक काय. दुसरा पाठ समजून घेऊ, वाचा. 4 प्रकारचे दुःख आहेत, ते पैशाने सोडू शकत नाही. काय दुःख येतं? जन्म, मृत्यू, म्हातारपण आणि व्याधी. मला सांगा, हे जन्म आहे, हे जन्म मृत्यूचं चक्कर बंद होईल का हो? पुनरपे जननी पुनरप मनरम जेठरे शयनम हे सांगितलं गेलंय. पुन्हा पुन्हा जन्म घेणं, पुन्हा पुन्हा त्या गर्भामध्ये जाणं, पुन्हा पुन्हा जन्म घेणं, हे चक्र लाखो करोडो अरबो वर्षापासून आपलं चाललेलं आहे. आणि दुःख सांगितलंय. आज मानवी जन्माच्या गर्भामध्ये बाळ उलटं असतं आणि मलमूत्रामध्ये असतं, माहिती आहे तुम्हाला? आत्मा आणि परमात्मा 280 days, 9 महिने 9 दिवस कुणाशीच कनेक्शन नाही. आणि ते आत तडफडत असतं, लाथा मारतं. कारण की श्रीमद भागवतमध्ये सांगितलं की आत्मा तुमच्या शरीरात पाठवला जातो तुमच्या कर्मानुसार. तुमचं पण कर्म आणि त्या जीवात्म्याचं पण कर्म आहे. आपण मुलाला जन्म नाही देत, आपण फक्त हे नाशवंत शरीर प्रदान करतो. तो जो आत आलेला जे बाळ आहे ना, तो त्याच्या कर्मानुसार आणि आपलं काय त्याचं नातं पूर्ण करायचंय त्यानुसार आपल्या योनीमध्ये त्याला पाठवलं जातं, आपल्याला भेटवलं जातं. तुम्हाला काय वाटलं, तुम्ही दोघं मिळून बाळ तयार करताय का? नाही, बिलकुल नाही. मग गर्भामध्ये बाळ लई त्रास होतो आणि आपण या सगळ्या गर्भामध्ये ट्रॅव्हल करू राहिलो. मग उंदराचा असो, माकडाचा असो, गाढवाचा असो, सगळ्या गर्भामध्ये ट्रॅव्हल करत करत भगवंताला दया आली. बास आता लई तडफडलंय ना, याला ह्युमन लाईफ देऊया. आता ह्युमन लाईफमध्ये येऊन काय करायला लागला माझा बाबड्या? मर्सडीज, गाडी, घर, इंग्लिश मिडियम आणि पूर्ण 60 वर्ष घालतो अपयश कमवायला. येडा 70 वर्ष तरी पण नाही पैसे भेटत. का नाही भेटू राहिले? 60, 70, 80 वर्षाची लाईफ फक्त पैसे कमवायला दिली तुम्हाला. मग म्हातारपण कसं सहन करणार? तुम्ही आईबापाला सोडून राहतायत ना. आज तुम्ही ज्यांना जन्माला घातले ते तुम्हाला सोडून राहणार आहेत. कोण सांभाळणार आहे तुम्हाला? आत्ता जर मोबाईलच्या शिवाय 1 तास बस म्हणलं ना बाबड्याला, बसणार नाही हा बाबड्या. आणि म्हातारपणी 20 वर्ष थांबायचंय. समजतंय का? तयारी केली पाहिजे की नाही या गोष्टीची? गर्भामध्ये हे प्राण आहे, लई तडफडतंय माणूस, हे दुःख आहे. मग मला सांगा, इलॉन मस्कला यावं लागेल का नाही इथं बाबड्याला? काय वाटतं तुम्हाला? या जगातले सगळे पॉवरफुल लोक हे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. किती पण टेक्नॉलॉजी इन्क्रीज होऊन द्या. कोणी रक्त तयार केलं का आतापर्यंत? कोणी जन्माला जिवंत माणूस तयार केला? पॉसिबल नाही आहे. चंद्रावर जातील, हे सूर्यावर जातील, तिथं जागा बसतील आणि पैसे कमवून टाइमपास करून निघून जातील. शास्त्रामध्ये सांगितलंय हे पृथ्वी, हे मिडल प्लॅनेटवरच ह्युमन लाईफ लिव्ह करू शकते. कोणी किती शोध लावा, हे फक्त हे मोटिवेट करायचं असतं म्हणून लोकांना सांगितलं जातं. कोणी चंद्रावर गेलं, कोणी सॅटेलाईट, कोणी स्पेसशेक, कोणी काय काय कुठं नाही करतंय. ठीक आहे, सायन्सला आपणच नाही करत, मजा आहे त्याच्यात. पण हे व्हॅल्युबल जे जीवन दिलंय ना, ह्या जीवनामध्ये आपण पर्पजफुली जगलो पाहिजेत. पहिलं जन्म, नंतर काय आहे? मृत्यू. काय आहे? मृत्यू. माझ्या आईवडिलाचा मृत्यू वाचू शकतो का? 10 कोटी दिले मी. माझ्या पत्नीचा, माझ्या मुलाचा. मग माझ्या पत्नीवर, माझ्या मुलावर प्रेम करतोय ना मी. प्रेमाचा अर्थ काय? त्यांना वाचवणं. कुठं वाचवलं तू?
हे खाऊ पिऊ घालतोय, कपडे देतोय, लाली देतोय, क्रीम देतोय, हां आकाश सोना पाहिजे बापाला, म्हणजे लय मोठा उपकार करतोय का तू? ते नाशवंत शरीराला तू वाचू राहिलास. ते बुडायला लागलेल्या शरीराला तू म्हणतो नवीन कोठे देऊ का? तो बुडायला लागलाय बिचारा समुद्रात आणि तू म्हणतो नवीन ड्रेस आणलाय, नवीन साडी आणली तुला. कुठे मदत? कुठे? आणि मृत्यू सगळं काढून घेतो. तुमची बायको, तुमचं शरीर, तुमचं सौंदर्य, तुमची प्रॉपर्टी, तुमचं सोनं, तुमचे नाते, तुमच्या पोझिशन, तुमचे इगो, सगळं काढून घेतलात. सगळं काढून तर घेणारच आहेत ना, तर जिवंतपणे सोडा, जिवंतपणे सोडा. एक डुक्कर गायीपाशी गेलं, लय टेन्शनमध्ये होतं आणि गाईला म्हटलं तुला किती लोक इज्जत करतात, आई म्हणतात, माई म्हणतात, पण मला कोणी इज्जतच करत नाही, माझ्यासमोर कधी फोटोच काढत नाही, सेल्फी लेवरच नाही, खाऊच घालत नाही मला. ते डुक्कर लय टेन्शनमध्ये होतं. गाई म्हणली इकडे, मला का रिस्पेक्ट करतात? तेव्हा म्हणलं तू जरा दूध बीत देते ना? हो म्हणले, मी जिवंतपणे दूध देते, दही देते, लोणी देते. तू काय देतो? तुला कोणी धुतलं का तू डुकरा रेंदाळीत उड्या मारतो? तुला कोणी चांगलं सांगितलं का तू निगेटिव्ह घेतो? तुला किती पण साबण शॅम्पून लावून आमच्या सनेच्या लोशनने आंघोळ घातली ना आमच्या सालमलीनी, तरी तू गटारातच जाऊन लोळतो. म्हणले मग? तो म्हणला मी पण देतोय, मेल्यानंतर मग मटण खातात फॉरेन कंट्रीमध्ये लोक, डुकराचं मटण खातात माहिती आहे, त्याच्या केसाचे ब्रश बांधतात. ती म्हणली खरं आहे तुझं, पण मी जिवंतपणे देते ना, तू मेल्यावर देतो ना याड्या, तू नाही देत, तुझ्याहून काढून घेतलात म्हणून तुला इज्जत नाही आहे. मेल्यानंतर मृत्यू काढणारच आहे ना सगळं, तर जिवंतपणे वाटायचा प्रयत्न करा, श्वासाला सोडा, तर जिंदगी भेटू शकते. याला म्हणतात वसुदेव कुटुंबकम, माहिती आहे तुम्हाला? या सगळ्या जगाला कुटुंब मानणं. एवढे महान आपण नाही, पण मी म्हणतो थॉट प्रोसेसने तुम्ही तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अधिकार गाजवत असताल ना, तर तुमचे नाते डिस्टर्ब होऊन जाणार. तो बिचारा बाईला सारखा कासरा गळ्यात घातला बायकोनी, टीव्ही आण, गळ्यातला आण, कानातला आण, हिच्याकडे हे, हिच्याकडे हा ड्रेस गेला कामातून, प्रेम नाही राहिला. आता तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करतात ना, त्यांच्या हक्काची, त्यांना आवडणारी जिंदगी जगू द्या, त्यांना त्याला प्रेम म्हणतात. जिथं भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद असतो तिथं विजय असतो, तिथं संपत्ती असते. हे नमस्कार, मायसेल्फ अशोक तोडमल, बिझनेस अँड लाईफ कोच. आज सोशल मीडिया थ्रू आम्हाला शेकडो हजार लोकांचे मेसेज येतात की सर आम्हाला सपोर्ट पाहिजे, आम्हाला कुठेतरी प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही एक नवीन मॉड्यूल तयार केलं आहे तुमच्या हँड होल्डिंगसाठी, तुमच्या लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी, कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी, कॅरियर, बिझनेस आणि रिलेशनशिपमध्ये. तर पहिला सब्जेक्ट आहे, जर कॅरियरमध्ये तुम्हाला काही गोंधळ असेल किंवा चुकीचं निवडलं असेल किंवा कन्फ्युजन असेल, कळत नाही आहे की काय करावं काय नाही करावं, त्याच्यासाठी जर तुम्हाला काही सपोर्ट पाहिजे असेल तर आम्ही तयार आहोत. नेक्स्ट टॉपिक आहे आपला बिझनेस. तर बिझनेस रिलेटेड तुम्हाला स्टार्टअपविषयी, तुमच्या लॉसमधून निघण्यासाठी, ग्रो करण्यासाठी कुठं काही चॅलेंजेस असतील त्यासाठी आम्ही हँड होल्डिंग करायला तयार आहोत. फॅमिली आणि रिलेशनशिप, तर याच्यामध्ये तुमच्या लाईफमध्ये काही फॅमिलीमध्ये दुरावा आहे, वादविवाद होत आहेत, घरच्यासोबत जमत नाही आहे, खुश नाही आहेत, खूप ट्रेस आहे, मानसिक ताणतणाव आहे, पती पत्नीमध्ये गैरसमज आहेत, ते फार सुसाईड करण्यापर्यंत विचार येतात. तर ह्या तिन्ही विषयामध्ये जर तुम्हाला काही अडचण असतील तर आम्ही आणि आमची टीम तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी तयार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल, तिथून तुम्ही फॉर्म फिलअप करा, आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. मृत्यू सगळं काढून घेतो. मग माझ्या आईवडिलाला पुढच्या जन्मी कोणते आईवडील भेटायला पाहिजेत माझ्या हातात आहे का? हां, जर असतं हातात तर तुम्ही सगळ्यांनी नंबर लावून ठेवले असते. मला धीरूभाई बरं का, मला बिल गेट्स, मला इलॉन मस्कचा पोरा व्हायची किंवा इलॉन मस्कची बायको व्हायची. सेटिंग लावले असते ना. कशाच्या बेसवर तुम्हाला शरीर भेटतं कोण सांगू शकतं? हां, मग का देवाला कुटीतात मीच का मीच का, मलाच असं का, हे त्यावेळेस कोण विसरतात? त्रास देताना काय विसरतात? कुणाचे कर्म येते. नेक्स्ट काय? म्हातारपण. रोखू शकतो? होणार म्हातारे? किती लोकांना वाटतं म्हातारे होणार आहेत? आपल्या प्रोडक्टमुळे थोडेसे 5-10 वर्ष उशिरा म्हातारे हो, पण होणार आहेत. होणार म्हणजे आपण 10-20 वर्ष एक्सटेंड करू शकतो. पण जरी म्हातारे झाले तरी पण साला शरीराचा त्रास न होऊन द्यायचा असेल ना, आध्यात्मिक नॉलेजवर चालावं लागेल. मग बघा, चालता बोलता तुम्ही मरून जाणार, लोकांना मला टाटा, आणि तुम्हाला कळणार पण मी उद्या 11 वाजता मरणार आहे, तयारी करा, टाटा. कोण रडू नका, नाही तर बोतमगून अंगण. ते मोकर फालतू रडतात. जीवनपणे उपाशी मारलं नंतर अगं बाई ग
माझे आजोबा, माझे काका. नंतर एकटी गेली ना, ऍक्टिंग करून आली येडी, आणि तो जीवात्मा तिथंच फिरत असतो. तो म्हणतो काय झापी. शास्त्रामध्ये सांगितलंय एखाद्याला ट्रॅव्हल वाट लावताना ना आनंदाने वाट लावलं पाहिजे. रडके लोक म्हणजे तुमच्या इच्छा पूर्ण नाही होऊ राहिल्या म्हणून तुम्ही बोंबलू राहिलात. नवरा मेला म्हणून बायको नाही मरत, इच्छा पूर्ण करणारा मेला म्हणून रडते. कोणाला म्हणतं प्रेम आहे? तुम्हाला वाटतं का तुमच्या जेव्हा जेव्हा प्रेम करतो तुम्ही मेल्यावर जिंदगीभर रडत रडत काढन? कृष्ण सांगतात तुम्ही मेल्यावर आहे ना काय करतील? घर शुद्ध करतात. काय करतात? शुद्ध करतात, पिंडदान करतात, पिंड सोडून टाकतात. चल गेला आता हे सोडून द्यायचा विचार, चलो नेक्स्ट लाईफ. कोण आहे नेक्स्ट? आरची, परशा. किधर आहे प्रेम बाई? त्याला दोन दोन लग्न का करतात लोक आता? इंद्रिय कंट्रोल होत नाहीयेत. मग कुठले पण तीन तीन लग्न करतात लोक, चार चार लग्न करतात. आता ट्रेंड आलाय हा, आणि लोक म्हणतात ट्रेंड आलाय. जागा ट्रेंड सोबत, जागा. सगळ्याच्या आतमध्ये घाणच. काय वाटतं तुम्हाला? शरीरात घात नंतर होती, सगळी घाण हृदयात आणि मनात पहिल्यांदा येते, आणि नंतर त्याचं नेक्स्ट एक्सपोजर होतं बॉडीमध्ये. समजतंय का तुम्हाला? थॉट प्रोसेस दूषित होती, आणि त्याच्यानंतर सगळं दूषित होतं. शरीर, नंतर दूषित होतं रिलेशन, नंतर दूषित होतं फायनान्स, नंतर दूषित होतं तुमचं रिस्पेक्ट, कॅरियर, कॅरेक्टर. कोणाला समजलं? ग्रेट, प्राऊड ऑफ यू ऑल थिंग. आज समजून राहिलं तुम्ही. नेक्स्ट काय आहे? आजार. येणार? दूर करू शकतो आपण. परमनंट आजार ह्या जगात कुठली टेक्नॉलॉजी बरा करू शकत. आजार म्हणजे काय? की म्हातारपण वाचवणं. म्हातारपण, हा तुम्हाला डोळे दुखतात तर डोळे आपण थोडे दिवस बरे होतील. आता केस टक्कलच पडलं तर आपलं कोणतं प्रोडक्ट केस आणीन? तुम्ही म्हणता आणत ना सर तेल, ठीक आहे थोडे दिवस आणीन. बरं नंतर पांढरे केस आले तर? बरं आता एखादा 50 वर्षाचा माणूस आहे, तो म्हणला 20 वर्षासारखं दिसायचे, कोणतं प्रोडक्ट लावा त्यांनी? आता आमचं जेंट्स आणि लेडीजचा तोच कार्यक्रम आहे. मी 18ला जशी दिसत होते ना, 42 मध्ये पण मला तसं दिसायचं. त्याच्यासाठी फुल तयारी असते. हात काय कचऱ्याचा डबा झाला तरी चालन, पण वरून ये ना फेशियल, लाली, फुल टकाटक पाहिजे मला. फुल एकदम सगळा हॉल जरी डिस्टर्ब झाला ना माझ्याकडे बघून तरी चालन, पण मला नटायचंच आहे. असं नटण्यात काहीच अर्थ नाहीये. उलट तुम्ही लोकांच्या हृदयात ना दूषित चेतना आकर्षित करतात. त्याच्यापुढं नॉर्मल ड्रेस कोड केला पाहिजे. कालचा एक पॉईंट राहिलेला आहे की नॉर्मल ड्रेसिंग सेन्स ठेवा. तुम्ही लई हायलाईट पण नाही झाले पाहिजे, लई लोअर पण नाही पाहिजे, मिडल पाहिजेत. समजतंय का तुम्हाला? हां, मग आज म्हातारपण येणार आहे जीवनामध्ये, आणि म्हातारपणाचा सामना आपल्याला करायचा आहे. नंतर काय करा बरं हाल. कोणाला विश्वास द्यावर? देव आहे बाबा. आता तुम्ही खाली हात करा. कोणाला विश्वास नाही आहे, देव नाही आहे सर. हे आता काही ज्याला मनात डाऊट असेल तरी ते म्हणणार नाही आहे. हां गुड, टाळ्या झाल्या पाहिजे यासाठी. हात वर केला यांनी. आणखीन कोण आहे? हात वर करा. ग्रेट ग्रेट. हात करा. ज्यांना वाटतं देव नाही आहे. 5 6 7 8 9 राईट, ग्रेट. कमीत कमी 10 लोक आहेत टोटल. आला हॉटेलवाल्याने आपल्याला रिप्लाय दिला आहे, तुमच्या जवळपास तर 1150-1200 लोक आलेत. आणि त्याच्यातले आउट ऑफ एवढ्या लोकांमध्ये तुम्ही 10 लोक मानतात की देव नाहीये. हवा आहे कुठे? नाही, दाखवा ना मला. हवा आहे का? कशी कळली तुम्हाला हवा आहे? जाणवते ना. मला विश्वास नाही ना. पण हा श्वास घेताय. दुधात लोणी आहे का? मला तर दिसत नाहीये. काय करावं लागन? प्रोसेस करावी लागन. ऊन आहे का? मला तर दिसत नाहीये. जाणवते. काय वाटतं? एसी रूम मध्ये ऊन जाणवलं का? एसीच्या बाहेर पड. उन्हाळ्यात 12:30 वाजता लाल ऊन निघशील तू बाहेर. राईट और रॉंग? भगवंत डोळ्याने दिसत, बुद्धीने पण दिसत. बुद्धीने त्यांच्याविषयी जाणू शकतात. भगवंत भक्ताला पण दिसत. फक्त भक्तांना, शुद्ध भक्तांना. मी भक्त पण नाही म्हणत, शुद्ध भक्त ज्याच्या चेतनेत सुद्धा. फूल बनवणारा कोणतरी मॅन्युफॅक्चर असेल का नसेल? काय वाटतं?
आपण कुठे येतं? आपण कुठे येतं? हॉलमध्ये. हॉल कुठे? पुण्यात. पुणे कुठे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे? भारत कुठे? जगात. जग कुठे? पृथ्वीवर. पृथ्वी कुठे? पृथ्वी चौकोनी आहे का गोल आहे? पहिले लोक काय म्हणत होते? त्याला फाशी दिली माहितीये, नंतर कळलं गोले. त्या आईला ब्रिलियंट माणसाला फाशी देऊन टाकली आपण. येस और नो? मग पृथ्वी गोल आहे. आता तुम्ही एक गोल बॉल फेका, खाली येतो का नाही येत? भगवान कृष्ण गीतेमध्ये सांगतात, ही जी पृथ्वी या गुरुत्वाकर्षणच्या फोर्समुळं काय राहते? तरंगतीये. हा फोर्स क्रिएट करणारा मी आहे. अंडरस्टँड? हे सायन्स बियन्स आहे ना, हे सगळं खोपडीत बुद्धी आहे. ह्या आध्यात्मिक नॉलेजच्या फक्त छोट्या छोट्या ब्रँचेस आहेत. समजतंय का? कारण की किती लोकांना माहिती आहे की जेवढे पण लोक मोठे फिलॉसॉफर, जे सायंटिस्ट हायर लेवलला गेलेत, त्या लोकांनी देवावर विश्वास ठेवलाय, मान्य केलंय देवाचं अस्तित्व. किती लोक बिलीव्ह करतात? हो, कारण की हे जग चालवणारा भगवंत आहेत. चलो, आता पूर्ण या सेशनमधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल सगळ्यांना की देव आहे बाबा. धर्म आहे तर हा प्रश्न येतो की कोणता देव? गणपती का अंबाबाई का म्हसोबा का बाबा का कृष्ण का अल्लाह का जिजस का बुद्ध? कोण? कोणत्या देवाच्या मंदिरात जाऊ आम्ही? प्रत्येकाच्या घरी देव आहे. आज इथं मानणारे सगळे लोक वेगळ्या वेगळ्या भगवंताला मानतात, बरोबर आहे ना? आणि मी तर आज कृष्णाबद्दल बोलतोय, तर मग त्यांची श्रद्धा जिजसवर आहे, त्यांना काय वाटतं? आमच्या देवाबद्दल बोलतच नाहीत. ज्यांची श्रद्धा अल्लाहवर आहे ते काय म्हणतील? ला इथं गीता शिकतात म्हणजे ते धर्म परिवर्तन करते वाटते. ए बाबा, मला काही दक्षिण भिक्षण नाही पाहिजे. तो आहे कोण नेड्या? इथं का बाबा बी पाहिजे का मी? इथं काही त्याचं टॉक नाही चाललेला, तिथंच उड्या मार. आम्ही पण येतो वाटलं तुझ्या संग आमचे उत्तर दिले तर. सगळे ते का 60-70 वर्षे जिंदगी हे बुडबुड्यासारखी निघून जाईल. तिमा बदलण्यासाठी लोक इकडून तिकडे फिरवण्यासाठी जिंदगी वाया घालू नका. तर्क वितर्कामध्ये जिंदगी वाया घालू नका. तर मग आता समजून घेऊ आपण की खरंच काय आहे बाबा. आज इस्लाम धर्माला 1300 वर्षापूर्वी, ख्रिश्चन धर्माला 2000 वर्षापूर्वी, बुद्ध आले, बुद्धाने लेक्चर दिला 2500 वर्षापूर्वी, कृष्ण आले ते 5000 वर्षापूर्वी येऊन गेले. त्याच्या आधी राम आलते आणि सनातन धर्म उत्पत्तीपासून आहे. आलं लक्षात? एवढं तर कळलं? तुम्ही ज्या पण कुठल्या तरी भगवंताला मानतात ते भगवंताने त्या त्या परिस्थितीत अवतार घेतले. राईट और रॉंग? मला सांगा, एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये सगळे वेगळे वेगळे पोझिशनचे एक्सपिरियन्स डॉक्टर आहेत. त्या हॉस्पिटलचा सगळ्यात मोठा सर्जन जो फार हायर लेवलला एज्युकेशन झाले, तो एखाद्या पोटदुखीच्या पेशंटला चक्र लिहिल का? डोकं दुखते म्हणले तुम्ही, मला असं मळमळल्यासारखं वाटतंय आणि मला त्यांची अपॉइंटमेंट पाहिजे. त्या नर्स काय म्हणतील? येडा बेडा तसं नाही झालं तू. ते डोकेदुखीवर कोण मेडिसिन देऊ शकतं? अरे एक नर्स पण देऊ शकते, हे घे भाई जा. काय वाटतं तुम्हाला? तिथे एक्सपर्टची गरज आहे का? नाही, बिलकुल नाही आहे. मग त्या कंडिशनमध्ये कोणी पण ट्रीटमेंट करू शकतो. एक माणूस आहे, एक डॉक्टर आहे, त्याच्याकडे 3 व्यक्ती गेले. एक व्यक्ती दिवसाला जवळपास 3-3 सिगरेट प्यायचा पूर्ण असे दिवसभर. दुसरा व्यक्ती गेला, तो आठवड्यातून 3 दिवस प्यायचा. आणि तिसरा व्यक्ती गेला, तिने आत्ता सट्टा मारायला सुरुवात केली. तिघं डॉक्टरकडे गेले, तिघाला पण डॉक्टरने वेगवेगळी ट्रीटमेंट दिली. जो रोज पेत होता त्याला सांगितलं 3 नको पिऊ, 4च दिवस पी, 1-1 पी. जो आठवड्यातून 2-3 दिवस पेत होता त्याला सांगितलं 1च पे, पण आठवड्यातून एकदाच पे. आणि ज्याने आत्ताच सुरू केलं तर त्याला काय सांगितलं? तू पेऊच नको. लिहून गेले. नंतर डॉक्टर मेले. आता तिघला पण प्रिस्क्रिप्शन कोणी दिलेलं आहे? मीच दिलं असं समजा. तुम्ही आता तिघं भांडणं करायला लागले, मला पेज सांगितली तेव्हा तुम्हाला नाही सांगितली. असे भांडणं चाललेत. समजतंय तुम्हाला? कोणाला कोणाला समजला अर्थ? कृष्णाचे भक्त म्हणतात आम्हाला काही करायचं नाही सांगितलं. जिजूचे म्हणतात आम्हाला तर सांगितलंय. समजतंय का? म्हणजे तुमच्या मानसिक आरोग्यानुसार तुम्हाला ते नॉलेज देण्यासाठी भगवंत अवतरित झालते. समजतंय का?
एक पार माणूस, याला सांगितलं ना तामसिक रासिक सात्विक पुराणे आहेत, माणसाला हळूहळू वर उचलला जातं, बरोबर आहे ना. माणूस 5वीतून 6वीत 7वीत जातो का 7वीतून 6वीत येतो? 7वीतून 6वीत जाणं सोपं आहे का 7वीतून 8वीत जाणं सोपं आहे? किती लोकांना वाटतं 8वीत जाणं सोपं आहे? 7वीतून 8वीत जाणं सोपं आहे. 7वीतून 6वीत येणं राईट ना, पण 7वीतून 8वीत जाणं कसं आहे? अवघड आहे. समजलंय? मग भगवंताचे प्रिन्सिपल, भगवंतानी असं ए स्टेज, बी स्टेज आणि सी स्टेज अशा दिल्यात. जसे जसे तुमचं आरोग्य आहे तसं तसं तुम्हाला ट्रीटमेंट दिल्या ती. तुम्ही पेशंट पाहून, जे आजार पाहून आपले प्रोडक्ट रिकमेंड करता. किती लोकांना वाटतं? जर शरीर वाचवण्यासाठी तुमचं डिफरंट प्रिस्क्रिप्शन देतात, तर भगवंतानी जे आत्मा दूषित झालाय, जे मन दूषित झालंय, त्याला वर काढण्यासाठी वेगळे वेगळे ट्रीटमेंट दिले असेल का नसेल? किती लोकांना वाटतं? समजलं? रूट समजला, फॉर्म्युला समजला? दॅट्स इट. मग आता हे समजून जायला पाहिजे. तर आज पैगंबर आले आणि ते काय म्हणले की मी भगवंताचा पैगाम घेऊन आलोय, हे तुम्ही याला फॉलो करा, तुमच्या जीवनात सुख समृद्धी असेल. जिजस आले, ते काय म्हणले? आय एम नॉट गॉड, आय एम सन ऑफ गॉड. मी भगवंत नाहीये, मी भगवंताचा पुत्र आहे. आणि त्यांनी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचायचा सांगितलाय. बुद्ध आले, राजाच्या घरी जन्म घेतला, लग्न झालं आणि त्यानंतर त्यांना वैराग्य आलं. त्यांना असं वाटलं की जन्म मृत्यू जरा व्याधी. त्यांनी बघितलं एक म्हातारा माणूस, एक प्रेत बघितलं, एक सुकलेला पत्ता बघितला. आणि आईला विचारलं, आईला म्हणजे दुसरी जी आई होती, चुलती होती, तिला विचारलं, कारण की त्या चुलतीला ऑलरेडी यांना बाहेर काढायचं होतं तिच्या मुलाला राजा बनवण्यासाठी. आणि आकर्षित होऊन सांगितलं, ते झाडाचा पत्ता पिवळा झालाय ना, एक बघ हा हिरवा आहे ना हा पिवळा आहे, तसंच आपण पण म्हातारं होऊन मरणार. त्या क्षणी बुद्धाला वैराग्य जाणवलं आणि अरण्यात निघून गेले, सगळं सोडून. आपल्याला तर कमवायचं मग सोडायचं, आपल्याला घ्यायचं मग सोडायचं. आणि त्यांनी अष्टांग योग दिला लोकांना. बुद्धांना फॉलो करतात ना लोक, करतात ना. त्यांनी काय मार्ग दिलाय? मेडिटेशन करा, अष्टांग योग समजवलाय, माहिती त्यांना. ध्यानावर लक्ष केंद्रित करा शिकवलंय. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी एक मार्ग सांगितलाय, ध्यान योग, ज्ञान योग, भक्ती योग, कर्मयोग. त्याच्यातला ध्यान अष्टांग योग भगवान बुद्धांनी एक्सप्लेन केला. पण लोक आज त्यांच्या अनवयी त्यांना फॉलो करणारे किती लोक त्या योगाला फॉलो करतात? त्या योगाला फॉलो करणारे लोक दुःखी राहू शकत नाही जीवनामध्ये. काय वाटतं तुम्हाला? एवढं हायर लेवलचं ज्ञान ते देऊन गेले. भगवंताचेच अवतार आहेत, जिजस भगवंताचेच मेसेंजर आहेत. आज पैगंबर भगवंताचाच मेसेज घेऊन आलेत. हे सगळे लोक ऑलरेडी भगवंताचे अवतार आहेत, पण जसे पेशंट होते तसं त्यांनी परफॉर्म केले. किती लोक समज में आया? आणि त्यानंतर भगवान कृष्ण आले 5000 वर्षापूर्वी. आईला तोंडात दाखवलं ब्रह्मांड. आई बेशुद्ध होऊन पडली आणि उठल्यानंतर म्हणली माझ्या पोराला भूत लागली. माती खाल्ली म्हणून आ कर, त्याने आ केलं तर पूर्ण ब्रह्मांड दाखवून टाकलं आईला. याला म्हणतात भगवंत. तुम्ही म्हणणार खरं आहे का? नाही, खोटे, मला विश्वास नाहीये. मग मी त्याला म्हणलं अमेरिका आहे का? ते म्हणलं आहे ना. म्हणलं गेला का? अरे सर मी म्हणतच नाही बसलो. मग कस काय विश्वास आहे? ऐकलंय, न्यूजपेपरवर विश्वास ठेवतो, टीव्हीवर विश्वास ठेवतो. अरे काशी कर्या, हे एवढं ग्रंथ, एवढे मोठे रथी महारथी लोक, पार लाखो करोडो गर्दी होऊ राहिली आहे. या जगात सगळ्यात जास्त गर्दी होत असेल ना, चला धार्मिक स्थळावर गर्दी माहिती तुम्हाला. किती लोकांना वाटतं सगळ्यात जास्त गर्दी धार्मिक स्थळावर होती? हात जोरात, पूर्ण हात वर आला पाहिजे. का होती? जर न्यूज पेपर मीडिया याच्यावर विश्वास ठेवतात. एक कोणीतरी मेसेज ऑडिओ टाकतो, व्हिडिओ टाकतो, मेसेज असतो, कोणाची बँड वाजवतो. अरे त्याचा थॉट त्या सोशल मीडियावर टाकलाय ना तिने. का तिथं लाईक आणि कमेंट शेअर करत बसला? का खेळत बसला तिथं? का वाईट गोष्टीला अटॅच होतात? ह्या जगात चांगलं आणि वाईट दोन्ही पण आहे. हे सॉर नो, तुमच्या हातात आहे, तुम्ही कसे आहात. एक गावाच्या बाहेर एक व्यक्ती बसला होता, गावातलाच होता. अनेक प्रवासी येत होता आणि त्याने विचारलं, अहो मला या गावात राहायचंय, ह्या गावातले लोक कसे आहेत? ते म्हणले तुम्ही जिथून आलात त्या गावातले कसे आहेत? ते म्हणले लय कपटी आहेत, लय दूषित आहेत, लय रागाट आहेत, लय भामटे आहेत. ते म्हणले ह्या गावात पण तसेच आहेत. त्यानंतर दुसरा वाट सुरू तिथं आला, त्याला विचारलं ह्या गावातले व्यक्ती कसे आहेत काका?
ते म्हणले तू कुठून आलास? ते म्हणले मी अमक्या अमक्या गावावरून आलोय. म्हणले तिथले लोक कसे आहेत? ते म्हणले प्रेमळ आहेत, दयाळू आहेत, मदत करतात, केअरिंग करतात, सपोर्ट करतात. म्हणले इथले पण तसेच आहेत. जो आप देंगे वही लौटेगा. ये दुनिया वैसी नहीं है, जो आप देखते हो ना वैसी दिखती है. दुनिया वैसी आपके माइंड में सब कुछ है. भूत आपल्या मनात असतं. येस और नो? भूत काय असतं आपल्या? एक छोटंसं बाळ आईला काहीतरी रागवलं आणि आईला रागारागच म्हणून टाकलं, आई तुम्हाला आवडत नाहीये. आणि आता आई काहीतरी मारण बिरण म्हणून पळत 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 खेड्यागावात होतं ना, दरी शेजारी जाऊन मोठ्याने ओरडलं, आई तुम्हाला आवडत नाहीस, आय हेट यू. तर दरीतून काय आवाज आला? तू मला आवडत नाहीस, आय हेट यू. पोरगांनी पहिल्यांदाच प्रतिध्वनी ऐकला होता. पळत पळत रिटर्न आईकडे आलं, मिठी मारली, आई तिथे कोणीतरी भोकाडी आहे, ते म्हणतो मी आवडत नाही. आईला सगळं लक्षात आलं. आई म्हणले बेटा आता तिथं जाऊन वरड, तिथं जाऊन बोल की आई तुम्हाला आवडते, आई मी तुझ्यावर प्रेम करतोय. गेलं ना बाळ. त्या जोराने पुन्हा त्याला आवाज ऐकायला लागला, काय? आई तुम्हाला आवडतीये, आई तू चांगली आहे, तू चांगली आहे, तू आवडतीये, मी तुझ्यावर प्रेम करतो. कुठला आवाज रिटर्न आला असेल? जो देगे वही लौटेगा, वो सुख हो लौटेगा, दुख हो लौटेगा, रिस्पेक्ट हो लौटेगा, प्यार हो, डिमांड डिस्ट्रॉय रिलेशन्स. जर तुम्ही एखाद्या गोष्टीचा अधिकार गाजवत असताल ना तर तुमचे नाते डिस्टर्ब होऊन जाणार. जिथं प्रेम संपलं ना एका लेवल नंतर डिमांड चालू होती, मला हे पाहिजेच, मला हे कानातलं पाहिजेच. त्यांच्या घरी टी व्ही आलाय, आपल्या घरी राहिलं का प्रेम? हो तो बिचारा बाईलाच सारखा कासरा गळ्यात घातला बायकोनी, टी व्ही आण, गळ्यातलं आण, कानातलं आण, हिच्याकडे हे, हिच्याकडे हा ड्रेस, गेला कामातून. प्रेम नाही राहिला आता. तुम्ही फक्त एकमेकाच्या इच्छेच्या पाठीमागं पळायला लागले. कळलं का? अर्जुनाला काय दाखवलं होतं भगवंतानी? विराट रूप दाखवलं होतं, विराट रूप. मग आज इथं भगवंताबद्दल, इथं भागवतगीतेबद्दल आपण चर्चा करणार आहेत. कशावर करायची? माझ्या घरी कुराण आहे, मी बुद्धांचा अभ्यास केलाय, मी जिजसचा अभ्यास केलाय, मी तुकाराम महाराजचा अभ्यास केलाय, मी ज्ञानेश्वरीचा अभ्यास केलाय, मी दासबोध, मी कृष्णांच्या गीतेचा अभ्यास केलाय. गीता तर एवढी आहे. मी श्रीमद भागवतमध्ये 18 ग्रंथ आहेत, 12 स्कंद आहेत. कोणी कोणी ऐकलं? भागवतगीता आणि श्रीमद भागवत हे 2 प्रकार आहेत. भागवतगीता एकच आहे आणि श्रीमंत भागवत 18 पुस्तकं अशी आहेत. किती? 18. त्याच्यामध्ये पुढे चैतन्य चरितामृत, हायर लेवलची PhD, डॉक्टरेट अध्यात्मामध्ये. कशासाठी? देवाला लोळून घेण्यासाठी. आपल्या हृदयात आपल्या जी घाण झाली ना त्याला धुण्यासाठी भगवंताचे कर्म आणि त्यांच्या लीला श्रवण केल्या तरच ते दूषित धुवून करू शकतात. बाकी या जगात कुठलंही पुस्तक ते घाण घुसू शकत नाही, हे शास्त्र सांगून टाकतं. मग किती लोकांना वाटतं चर्चा करायला पाहिजे भगवद्गीतेवर? त्या भगवद्गीतेवर कुठेही धर्मचा उल्लेख केलेला हे सगळं जगभरात स्प्रेड केले आहे. जर तुमचं नॉलेज तुम्ही ज्या देवाला मानता ना त्या देवावर विश्वास ठेवा, काही आपल्याला बदलायचं नाही. चालेल का? पण आपण जनरल चर्चा करू आपल्या आयुष्यात चांगलं आरोग्य, चांगला पैसा, चांगली संपत्ती, चांगलं यश येण्यासाठी. डन? तयारी? भगवद्गीतेमध्ये 5 विषय आहेत. काय आहे? भगवंत कोण आहे, जीव काय आहे, प्रकृती काय आहे, काळ काय आहे, कर्म काय आहे. इथं कुठल्याही धर्माविषयी चर्चा केलेली. मी मशिदीमध्ये पण मी गेलोय, मी चर्चमध्ये गेलोय, मी गुरुद्वाराला पण गेलोय. मी सगळ्या लोकांकडून ज्ञान घेतोय, कारण की वेगवेगळे डॉक्टर्स असतात ना, त्याप्रमाणे नॉलेज देतात सगळ्यांना. येस ऑर नो? कारण की सगळेजण जर बघितलं तर आज भगवद्गीतेमध्ये 5 सब्जेक्टवर आपण चर्चा केली आणि चर्चा म्हणजे जीवन जगण्याचं मॅन्युअल आहे. पहिला विषय याच्यात हू आय याम, मी कोण आहे, आपण कोण आहोत. तर भगवद्गीतेनुसार सांगितलं जातंय की आपण काय आहोत? शरीर नाहीये, मन नाहीये, बुद्धी नाहीये, अहंकार नाहीये. आपण कोण आहोत? सोल, आत्मा. तर इथं बघा 2.13 मध्ये सांगितलं गेलंय, देहधारी आत्मा ज्याप्रमाणे या देहामध्ये अविरतपणे बालपणातून तारुण्यात, तारुण्यातून म्हातारपणात प्रदान करतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर तो दुसऱ्या देहात प्रवेश. समजतं काय सांगितलंय? कोणी सांगितलंय? हे ज्याचं बिर्याणीची गाडी त्यांनी
कोणी सांगितलंय? सगळ्याच्या बापाच्या बापाने. आणि शोधत गेले ना तर तुम्हाला हेच भेटणार. नाही सांगून दाखव कोणाचा पंजोबाचा बाप माकड होता, मी त्याला 1 कोटी द्यायला तयार आहे, चला शोधा. म्हणतात ना माकडापासून माणूस आला, की डायरेक्ट पण थेरी पण शिकवणं बंद केलं स्कूल कॉलेजेसमध्ये. किती लोकांना माहिती आहे? केली की नाही केली? माकडापासून नाही आलो आपण. आध्यात्मिक अज्ञान होतं, इंग्रजा लोकांनी, त्या सायन्स लोकांनी कोणीतरी अकिरा टाकला आणि आपल्या शाळेमध्ये स्कूलमध्ये एज्युकेशनमध्ये आला. आणि नंतर हळूहळू आपली संस्कृतीचं नॉलेज डेव्हलप व्हायला लागलं आणि मग त्याला अपोज आर्ग्युमेंट झालं आणि त्याच्या एव्हिडन्सनुसार सांगितलं गेलं की आपण माकडापासून आलेलो नाही. आणि मग जीवात्मा ट्रॅव्हल करतो. तर याच्यामध्ये कॉन्स्टंट काय चाललंय? याच्यामध्ये कॉन्स्टंट काय आहे? कशात बदल होऊ राहिलाय सांगा? कुठं बदल होऊ राहिलाय? आत्म्यात होतोय का? नाही. बदल कुठे आहे? मग जे शरीर लहान होऊन म्हातारं होतंय ते मरल का नाही मरल? एक हिरवं पान, पहिलं काय जमतं? कोंब, नंतर छोटं पान, नंतर मोठं पान, नंतर तेज येतं आणि नंतर हळूहळू ते सुकून काय होतं? फूल. फूल पहिलं कळी बनतं, छोटंसं फूल येतं, उमलतं, बीज देतं. बीज म्हणजे आपण नाही का मुलाला जन्म घालतो तसं फुलं पण एका लेवल नंतर बीज प्रदान करतात, फळं देतात आणि हळूहळू मरून जातात. जसं आपण मरतोत ना, सूर्यप्रकट होतो का नाही होत? आणि नंतर काय होतो? का मरतो? कधी ऐकलंय सूर्य मेलाय? मग आपण कसं काय मेलो? नाही. हे सगळ्यांनी सांगितलंय की आत्मा जीवात्मा ट्रॅव्हल करतो. मग जीवात्मा ट्रॅव्हल करतो आणि कशा बेसवर ट्रॅव्हल करतो? कर्माच्या बेसवर ट्रॅव्हल करतो. मग जीवात्मा इथून जेव्हा ट्रॅव्हल करून पुढे जातो तेव्हा ते कुठं जातो? प्रश्न असेल. 4 ठिकाणी जातो. एक तर त्याने पापकर्म केले असेल तर तो पशुयोनीत जाईल, पुण्यकर्म केले असतील तो स्वर्गलोकात जाईल आणि तिथून पण त्याचे पूर्ण विजा संपल्यानंतर त्याला पुन्हा मनुष्य जन्मात यावं लागतं. श्रीमंत आणि आध्यात्मिक कुटुंबामध्ये त्याला जन्म दिला जातो. आपल्याला भेटला का? आपण पाप केलंय. माझ्या पोराला विचारलं, मला गरीब आहे बाप, तुला श्रीमंत आहे बाप का? तो म्हणला मागच्या जन्मी लय पुण्य झालं, डायरेक्ट प्रमोशन करोडपती घरात. म्हणलं माझं लय पाप झालं. मग परिस्थितीवर ब्लेम करणं बंद झालं की नाही? तुम्ही म्हणतात ना माझं शिक्षण का नाही, मलाच हा नवरा, मलाच हे शरीर, मलाच आई बाप. संपले का नाही? हे प्रश्नाचं उत्तर. व्हाय बॅड थिंग हॅपनिंग विथ गुड पीपल, याच्यामधून तर क्लिअर होतो. आत्मा समजलं ना तुम्हाला तर दुनियादारीच्या गोष्टीला तुम्ही सहन करायला चालू करू शकतात. नंतर कुठं जातो आत्मा? पहिला काय? पशुयोनीत, नंतर स्वर्गलोकात, तिथून पुन्हा लिमिटेड पिरियडसाठी पुन्हा त्याला ह्युमन लाईफच यावं लागतं. परमनंट तुम्हाला स्वर्गलोक भेटत? तुमच्या बँकेच्या अकाउंटचे पैसे उडवल्यावर संपतात का नाही संपत? तसं आहे. जसं अमेरिकेला गेले तुम्ही 15 दिवसाचा व्हिसा काढून आणि तुम्हाला 16 दिवस राहिले ना तर ते पोलीस लोक शोध देतात, कुठे या पठ्ठ्या, याला आपल्या अमेरिकेतून काढून टाकायचे. कोण कोण माहिती आहे? व्हिसा असतो फॉरेन कंट्रीला जायला. आणि त्यानंतर नेक्स्ट जे जर्नी आहे तो पाप पुण्य काहीच नाही केलं, त्याची इच्छा अधुरी आता त्याला पुन्हा ह्युमन लाईफमध्ये टाकतात, मनुष्ययोनीमध्ये. पण माहीत नाही, अंध येईन, पांगळा येईन, गरीब येईन, कुठं पोटात, कुठं अनाथ, कुठं वेडा, कुठं वेडसर, कुठल्या पण घरात जन्म घ्यावा लागेल. गर्भ बदललेला असं समजते. मग मनुष्य जन्मात तुम्हाला वाटतं मला पुन्हा पुन्हा जगायचंय, पण प्राण्याच्या योनीमध्ये ज्या इच्छा पूर्ण होणार नाहीत ना त्याला जिथं पशु योनीत टाकला जातं. ते लय खायची इच्छा हत्ती बन, लय उडायची इच्छा आहे चिमणी बन, लय फुसफुस करतो लोकाला फक्त दुःख द्यायचे त्याला साप बनवून टाकतात, कालिया नाक. आले का लक्षात? हो, हे सत्य आहे. भगवंत एवढे दयाळू आहेत, त्यांनी जीवात्म्यासाठी सगळ्या योनी बनवल्यात आणि ज्या ज्या योनीमध्ये जे जे सुख तुम्हाला मनुष्य योनीमध्ये भ्यायला भेटत नाही ना ते सगळं पशु योनीमध्ये भगवंतांनी दिलंय. समजतंय का तुम्हाला? ज्याचा बाप लय श्रीमंत आहे त्याच्या पोराला घरी काही कमी असेल? मग आपले बाप किती श्रीमंत आहेत, सगळ्याचे परमपिता श्रीमंत किती आहेत, म्हणून त्यांनी 84 लक्ष योनी तयार केल्यात आणि तिथं प्रत्येक जीवात्म्याला पाहिजे तेवढं इंद्रिय सुख आहे. आणि आपण ते घेऊ 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 थकलोय म्हणून मनुष्य योनीत आलोय. आणि इथं पुन्हा आपल्याला अज्ञान भेटलं, इथे हे नॉलेज न भेटल्यामुळं आपण पुन्हा प्राण्याच्या रेसमध्ये ट्रॅव्हल करू राहिलो. कितने लोक समज में आ रहा है? कळतंय? हा याला बेस काय आहे? स्पिरिच्युअलिटीचा बेस आहे, जे मी समजवतोय ते तुम्हाला. इथपर्यंत लक्षात आलं? कुठं कुठं? नरक योनी, पशु योनी, स्वर्गलोक, ह्युमन लाईफ आणि 4th स्टेज म्हणजे भगवंताचं धाम. भगवंताचं धाम असेल का नसेल? तुमचं घर आहे का? मी म्हणतो नाहीये. तुम्ही काय म्हणणार? तुम्ही म्हणणार आहे ना सर. मी म्हणणार कुठे? तुम्ही म्हणणार साताऱ्यात, तुम्ही म्हणणार जालन्याला.
मी म्हणणार हे मला विश्वास नाही. तुम्ही काय म्हणणार? चला 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 दाखव, चला 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 चला. रागात येताल का नाही? आहे ना घर? भगवंताचं पण घर आहे येड्या, माहित नाही तुला, फक्त तुला वाटतं येडी येते लोक. आणि जो भगवंताचं घर नाही म्हणतो तुम्ही, कसं शक्य? कैद्यामध्ये कैदी आहे जेलमध्ये, त्या कैदी आल्याला विचारलं तो घर कोणतं आहे, असतं का नसतं? मग या जगात हे झेल आहे म्हणून कृष्णाने जन्म झेलमध्ये घेतला, सांगायला की हे झेल आहे. कशाला आलते ते? येड्यावणे आलते का? राम मर्यादेमध्ये राहण्यासाठी जन्म घेतला रामांनी. कशासाठी? मर्यादित कसं राहावं, मर्यादित जीवन कसं जगावं, मर्यादेचं उल्लंघन का नाही करावं, हे रामाचं जीवन आहे. आणि कृष्णाचं जीवन काय आहे? ते म्हणतात राम होऊन आलो, मर्यादित कसं राहायचं हे शिकवलं. आणि आता जे उल्लंघन करतात ना त्यांना सुदर्शना थ्रू मर्यादित कसं राहायचं हे शिकवलं. दोन्ही रोल तो म्हणतात ना, अगर मैं बासरू भी है और सुदर्शन भी है. भगवंताने 11 वर्ष सुदर्शनला हात लावला का? आणि त्यानंतर तिथून पुढे सुदर्शन घेऊन फिरले. माहित तुम्हाला? सगळं राजकारण केलं, फिलॉसॉफी केली, सायन्स सगळे कुठाने केले, प्रेम केलं, मैत्री केली, एकमेकाचा कार्यक्रम करून टाकला, पण सरळ करून टाकलं सगळ्यांना. आता हे माहीत नसेल, तुम्ही फक्त मस्त बायकी पेपर रील स्टारची दुनिया पाहत असताल, पुस्तकं वाचत असताल, तर तुमच्या डोक्यात जे गबाळ घातले त्याच्यावर तुमचं बिलीफ बांधलेलं आहे ना, त्याच्यावर तुमच्या बिलीफचे पिलर फाउंडेशन बनलंय ना मोठं. तर त्या बिलीफला तोडावं लागेल. कालच बुचकत झालंय आपलं. त्या बिलीफला तोडल्याशिवाय पर्याय नाहीये. कोणाला क्लिअर झाला आत्मा? हे शरीर आहे, याच्यातून पिंजरा उडला ना, या पिंजऱ्यातून राग उडला ना, म्हणतात ना उड जाएगा पंछी एक दिन पंछी. असे किती पिंजरे खाली झाले. कृष्णाने इथं अर्जुनाला हे समजवलं होतं. अर्जुन नातेवाईकात लढत होता ना, इमोशनलमध्ये, भावनामध्ये. तुम्ही पण बिझनेस करताय ना, तुम्हाला पण वाटतं कोणाला यश येईन, कोणाला अपयश येईन, कोणी नाव ठेवन, कोणी. तसं अर्जुन गोंधळ होता ना, त्याचे गुरु शिष्य सगळे होते. त्या स्टेजला त्याची ड्युटी करणं तो विसरला होता. त्याला वाटत होतं पाप लागन, कुणासंग राज्य करू, बाया विधवा होत्या, हे फिअर होतं. आणि कृष्ण कोणाला ट्रेनिंग होते? आता अज्ञानी माणूस म्हणणार देव असा कोणता आहे मारायला शिकवतो? तुझी बुद्धी अजून कमजोर आहे ना. एक समजतो तुला नाही ना, डॉक्टरला समजतो. म्हणून त्यांचं नॉलेज समजण्यासाठी आहे ना, तुझे इंद्रिय शुद्ध व्हावं लागतील. प्युअर व्यक्ती कोणते ऐकावं लागेल, तेव्हा त्याचं मिनिंग समजायला लागेल, नाही तुला चुकीचा अर्थ कळेल. आणि गीता अशी आहे, कोणी वाचा, मुलांनी वाचा, डॉक्टरनी वाचा, वकिलांनी वाचा, त्यांना त्यांच्या पद्धतीने अर्थ समजायला लागतात. समजते तुम्हाला? कोणी वाचा, कोणत्या पण याच्यात वाचा. मग सुप्रीम पाससाठी कोणाला म्हटलात? आणि त्या स्टेजला अर्जुन गोंधळलेला अर्जुन 48 मिनिटांनंतर म्हणला बोला कोणावर बाण सोडू. त्यानंतर पण ते म्हणले मी नाही सांगणार, मी सांगितलंय लढायचं तर लढ. वेळ नाही आहे ना, अर्जन्सी पाहिजे आयुष्यामध्ये. मग सुप्रीम पाससाठी कोण म्हटलं आहे? तर सुप्रीम म्हणजे जे सगळ्याचे कंट्रोल आहे, जे सगळ्याचे मूळ आहे, जे परफेक्ट आहे, जे सगळीकडे आहेत, ज्यांच्याकडे 6 क्वालिटी आहेत. 6 क्वालिटी म्हणजे काय? सौंदर्य, प्रसिद्धी, संपत्ती, ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य. ह्या सगळ्या क्वालिटी ज्या व्यक्तीकडे आहेत त्याला भगवंत म्हणावं. मग कृष्णाकडे सगळे जीवात्मे आकर्षित होतात. सौंदर्य हायर. ते कधी म्हातारे फोटो बघितले कृष्णाच्या दाढी बिडी करून मस्त असा डांगरा बसलाय? नाही दिसणार तुम्हाला कृष्ण. समजतंय का? नेक्स्ट प्रसिद्धी. चोऱ्या केल्या फेमस, प्रेम केलं फेमस, मैत्री केली फेमस, युद्धातून पळाले फेमस, लढले फेमस. सगळीकडे तू चोरी कर लगेच पोलीस येते. कुठे रे तू याडा? तू प्रेम कर, ऐ नीट राय. रिस्ट्रिक्शन सगळे. नेक्स्ट काय? संपत्ती. गर्भात बाळे, बाळ म्हणलं माझं संपत्ती, माझं शरीर. कोणाची संपत्ती आहे? बाळाची काहीची. तसे सगळे भगवंताची संपत्ती. आपण पृथ्वीवर आहेत. हे युनिवर्स, मग असे विषय होता ना पृथ्वी कुठे, युनिवर्समध्ये. युनिवर्स कुठून येतात बाहेर सांगा? गेली का गाडी? युनिवर्स कुठून येतात? कुठून येतात? महाविष्णूच्या अंगातून. त्यांनी श्वास सोडला का युनिवर्स येतात, त्यांनी श्वास घेतला का युनिवर्स हात जातात. जातात ना? तुम्ही श्वास घेतल्यावर येतात ना, श्वास सोडता का नाही? विष्णू, महाविष्णू सांगितलं गेले. आणि महाविष्णू असे करोडो अरबो युनिवर्स होऊन एक गॅलक्सी तयार होती. आणि अशा करोडो अरबो गॅलक्सी सांगितल्या गेल्या शास्त्रामध्ये. आणि जे महाविष्णू आहेत ना ते भगवान कृष्णाचे एक सिंपल छोटंसं एक्सपान्शन आहे. आणि तुमची बुद्धी हत्ती मुंगीच्या खाली, मुंगी हत्तीच्या खाली जाऊन म्हणते हत्तीवर विश्वास नाही माझा. तुला उलट उभा केलं पाहिजे 12 तास. तुमची आपली बुद्धी अशीच आहे ना, देवावर विश्वास नाही. त्या मुंगीला बिचारीला हत्ती तर अंधारात दिसणार ना सगळा, तिला कसं दाखवणार तुम्ही?
ते विहिरीतून निघले, विहिरीतल्या बेंडकेला तुम्ही म्हणले समुद्र लय मोठा असतो, कसा प्रूव्ह करणार तिला? तिला नेऊन दाखवावं लागेल, तिथली तर प्रूव्ह करू शकत नाही, ती तिथंच उडी मारण एवढा एवढा. आणि आता ती एंडिंगच्या कडाला आली आणि म्हणली काय याच्यापेक्षा मोठा होऊच शकत नाही. आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपल्याला दुनिया दिसते. समजते सगळ्यांना? हा. नेक्स्ट पार्ट आहे ज्ञान. भयानक ज्ञान होतं अर्जुनाला. बघा 48 मिनिटं दिलेलं लेक्चर, आज 5-6 हजार वर्षापूर्वी आज पण वाहू राहिलाय. ज्ञानेश्वरी माऊलीने एक ज्ञानेश्वरी दिली, आज वाहू राहिले. जिजसने दिलेलं ज्ञान बघा वाहू राहिले. याला कधी एक्सपायरी आहे काय ज्ञानाला? तुमचा अभ्यासक्रम बदलतो, तुमचे मोबाईल, तुमच्या गाड्या, हे सगळे सायन्स लोकांना ते प्रोडक्ट बनवल्यावर कळतं काहीतरी राहिलंय शिल्लक. तसं भगवंताला आहे ना परफेक्ट येते, ते परफेक्ट आणतात, त्याच्यात काही अमेंडमेंट होत. नेक्स्ट काय वैराग्य. काय वैराग्य? काय वैराग्य भगवंताचं? एवढ्या गोपिया प्रेम करणाऱ्या होत्या, 11 वर्षानंतर पुन्हा त्यांना कधी भेटलेच नाहीत. आणि आपली एक छकुली मकुली काळे मुंगळे असेल ना, हा टेन्शनमध्ये रडो पारू गेली रे, देवदास म्हणून फिरतो. हा की काय एखादा आता नवरा एखादा प्रिय करे, त्याच्याशिवाय माझं कुणीच नाही, त्याने मला धोका दिला. अरे कसं डिटॅचमेंट राहायचं हे भगवान कृष्णाने शिकवलंय. प्रेम काय असतं, प्रेमाची व्याख्या काय असते? प्रेमाची व्याख्या काय आहे? ज्याच्यावर प्रेम करतात ना त्याला आनंद भेटला पाहिजे, याला प्रेम म्हणतात. पण त्याच्यावर प्रेम करतात त्याचा मोबाईल दाखवतो, कोणासंग चॅटिंग करत होता, कोणासंग ऑनलाईन होता, तुम्हाला आय लव्ह यू म्हणत नाही आता, पहिल्यासारखा नाही राहिला तो आता. मग रिचार्ज मार ना मला तेवढं 200चं. माझ्या मैत्रीचा बड्डे चल ना तिथं, तू पार्टी कर ना माझ्या वतीने. असंच गोपीने अडवलं होतं कृष्णाला. आम्हाला प्रेम जाग बिग केलं आणि निघून चाललास. राधाला तर समजून सांगितलं त्यांनी, समजदार लोकही समजतात. गोपिया तू फसवला आम्हाला, बासुऱ्या वाजायचा, आम्हाला प्रेमाच्या नाद लावला आणि चालला आता गोकुळाला, आम्ही जाऊन देणार नाही. रथाच्या आड्या झोपल्या. त्या अक्रूरजी गेले समजवायला. अक्रूरच्यानी काही समजलं नाही, म्हणले आता कृष्ण म्हणले थांब आम्ही जातो. गेले, एकेकाला उठायला लागले. म्हणल्या तुम्ही प्रेम केलंय? कम्युनिकेशन स्किल कसा असतो बघा लीडरमध्ये, कृष्णाकडून सगळं शिकता येतं. कम्युनिकेशन, थॉट प्रोसेस कधी बदलायची एका झटक्यात. तुम्ही प्रेम केलंय? तुम्ही तर मतलबी आहात, मतलबी. तुम्ही प्रेम नाही केलं, तुमच्या सुखासाठी तुम्ही मला त्रास देऊ राहिलात. अरे तुमचं प्रेम मी हृदयाच्या कोपऱ्यात घेऊन चाललो होतो. आता कोण कोण भेटणार, कसं कसं भेटणार, त्रास होणार, रडायला येणार, एकटा होणार. त्या दिवशी मी हळूच तुमचं प्रेम काढणार होतो आणि बघणार होतो त्याला आणि त्याची पप्पी घेणार होतो. पण मला आज कळलं तुम्ही मतलबी आहात. सगळ्या बाजूला व्हायला लागलं, नाही कृष्ण असं नाही आमचं म्हणणं. तिथं त्यांनी शिकवलं, ज्यांच्यावर प्रेम करतात ना त्यांच्या हक्काची, त्यांना आवडणारी जिंदगी जगून द्या, त्यांना त्याला प्रेम म्हणतात. जगून दे त्याला, याला जिंदगी म्हणतात. पण तो माझा आहे, ती माझी आहे, याला प्रेम म्हणतात. वय त्या पिंजऱ्यात कोणून टाकलं? ते शरीर तुझं आहे रे बाबा, मनात दुसराच बसलेला आहे, मनात तिसरीच बसलेली. किती लोकांना समजलंय? किती लोकांना वाटतं वरवरचं प्रेम पाहिजे तुम्हाला, आणि प्युअर प्रेम अध्यात्माशिवाय भेटू शकत. तुमच्या पार्टनरसोबत डिस्कशन करा, त्याला कळण पाप पुण्य काय. कोणीच कोणाला धोके देऊ शकत नाही, इंद्रिय कंट्रोलमध्ये येते सगळ्यांची. समजते का तुम्हाला? का शोधू राहिलेत लोक एकमेकाला? हेच गडबड आहे. वैराग्य आणखीन पाठ. राम उद्या राजा बनणार आणि आज जंगलात निघून गेले, त्याला वैराग्य म्हणतात. महाभारताच्या युद्धानंतर कोण कोण आलं? गांधारी आली आणि कृष्णा कान्हा तू सगळा संहार करून टाकलाय माझ्या कुळांचा, मी तुला शाप देते. जसा माझ्या कुळाचा संहार झालाय ना तसा तुझ्या कुळाचा संहार होईल. एका सेकंदात भगवंताचा हात वर आला आणि तथास्त. तिथं म्हणलं नाही कशी करते बघू, मै बायको मै पोर मारायला आली होय तू, दाखवू तुला. याला म्हणतात वैराग्य. हे ज्ञान अप्लाय करणं सोपं आहे. आत्ता जर म्हणलं ना 10,000 एका जणाला सोडून दे, कसं काय सोडून देईन मी, कसं काय? आणि ते काय सोडून राहिलेत? सगळे रिश्ते नाते. भगवंत प्रकट झाले, अप्रकट होण्याच्या अगोदर जेवढं त्यांनी क्रिएट केलं होतं त्यांना पुन्हा पाठवून जगातून निघून गेले. समज माया याला म्हणतात. तसं इव्हेंट मॅनेजमेंट लोक आलेत नाही तर आता इव्हेंट सेटअप लावलाय, झाल्यावर निघून जाते ना सगळं सेटअप काढून. तसं भगवंत येतात सेटअप घेऊन आणि जातात सेटअप घेऊन आपल्यासारख्या आयडियांना शिकवण्यासाठी. सामर्थ्य काय केलं? झेल तुटला, यमुना नदीने जागा दिली. त्यानंतर कोण आलं? तृणावत आला, बकासूर आला,
काय काय मामाने खेळून पाठवले. आजचे मामा हेलिकॉप्टर, प्लेन, गाडी पाठवतात आणि कृष्णाचा मामा हो काय पाठवायचा. तुमचा मामा चांगला तरी आहे बिचारा, बोलतो तरी मा पप्पूलं मा सोनूलं. त्याच्या बिचारा 2-3 वर्षाच्या बाळाची अवस्था किती डेंजर झाली. नंतर कालिया नाग आला, त्याचा इगो जिरून टाकला पार. खाली जाऊ 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 सगळं टेन्शनमध्ये, किती धिंगाणा करून टाकला. पुतना आली विष पाजायला. हां अरे तिला फक्त तिचं शरीर नाही मारलं, तिच्या आतमध्ये जे सूक्ष्म मन दूषित झालं ना, हृदय दूषित झालं ना, त्याला पण ओढून घेतलं. आणि त्यानंतर तिला गोलोक धामात भगवंताने आईचा दर्जा दिला. कृष्ण दीनदयाल त्यांच्या लीडरला हे समजण्यासाठी की कसं फॉरगिव्ह केलं जातं, हा मेसेज पुतनाचा उद्धार करून भगवान कृष्णाने दिला. कसं माफ केलं जातं. अरे जी आई स्तराला विष लावून मारण्यासाठी आलीये, तिला जर माफ केलं जातं तर तुमचं काय मुंडकं बिंडकं छाटलं काय कोणी काय बान्या. सोड ना ते हृदयातला बोजा, झुक ना. नाही मी तेवढं सोडून सगळं सांगा सर. सांगितलंय होले पाणी फुटलंय तिकडं, एवढं राहिलं. तिकडे 5ची मोटर चालू केली, दार इकडं धरतो शेतीत पाणी, इथं एवढं शिव राहिलंय, फुटलंय ना तिकडं. तो म्हणतो ते बुजूच नाही वागणार, पण मला भिजायचंय. बीज 2-4 जिंदगी. कोणाला समजलं? मंदबुद्धीच्या लोकांना समजणार नाही. कृष्ण म्हणतात की ज्यांचं लय पाप शिल्लक आहे त्यांना कृष्ण शब्द सुद्धा ऐकायला जाऊ शकत नाही. आपले फार जन्माचे पुण्य सुकृत आहे ना, म्हणून इथं ऐकू राहिला तुम्ही. विचार करा. 11 वर्षात प्रेम बिम कळतं का गोई? कळतं का? नाही ना. ती सगळ्या प्रेमाची लीला तिथं संपून झाली. त्या 11 वर्षात कंस मामा सगळं फायटिंग केली, छातीवर बसू बसू मारून टाकलं मामाला. कर्तव्य समजतंय का तुम्हाला? का तर मामा समाजात त्रास देत होता. शरीराचे रिलेशन काही कामाचे नाही आहेत जेव्हा तुम्ही समाजासाठी काम करताय तेव्हा. जर तुमच्या आजूबाजूला तुमच्या रिलेशनमध्ये त्या व्यक्तीमुळे जर समाजात त्रास होता असेल ना, त्याला व्यवस्थित त्या टायमिंगला बदलावं लागेल, नाही तर तुम्ही त्याला लाईनीवर आणलं पाहिजे. समजतंय का तुम्हाला? दुःख देणाऱ्या लोकांना प्रोटेक्ट करू नका, सपोर्ट करू नका, नाही तर तुमचा इनडायरेक्ट कर्मा तयार होणार. कोणीतरी लोकांना त्रास देतोय आणि तुम्ही पाठीमागं मिटिंग करून म्हणतात मी आहे लढ, पैसे माझे. तू शकूनच होणार रे, तुझा टेन्शनच घेऊ नको तू. कोणालाच माहीत नाहीये कोण कुठून परफॉर्म करते, पण भगवंताला सगळं माहीत आहे की तुम्ही परफॉर्म करताय. क्लिअर? नेक्स्ट, प्रकृती, भौतिक जगत, हे नेचर. ह्या नेचरचे 3 गोष्टी सांगितल्यात की मी प्रत्येक ग्रह लोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत. कळलं का आता? की हा फोर्स ग्रॅव्हिटेशनली फोर्सने पृथ्वी तरंगली आहे, पण तो फोर्स कोण देत आहे? ती भगवंताची एक छोटीशी शक्ती आहे, म्हणून ते तरंगलं जात आहे. असं सांगितलंय. सत्वगुण, रासिक गुण आणि तामसिक गुण, हे 3 गुण या मटेरियल नेचरचे गुण आहेत. तुम्हाला मोटिवेशन पाहिजे, इन्स्पिरेशन पाहिजे, शास्त्रानुसार 4 प्रकारचे मोटिवेशन सांगितलेत. पहिलं मोटिवेशन आहे त्याला तामसिक गुणातलं मोटिवेशन म्हणतात. ते भीतीमुळे तयार होतं. मला पैसे पाहिजेत, माझं कर्ज आहे, माझा गाडीचा हप्ता आहे, माझ्यावर लोन आहे, मला लई प्रॉब्लेम आहेत. भीतीपोटी जे कार्य केलं जातं त्याला काय म्हटलं जातं? भीतीमुळं मोटिवेट होतो माणूस. आणि ती जे मोटिवेशन असतं ना ते फार टेम्पररी असतं. फिअर मोटिवेशन, फिअरचं इन्स्पिरेशन. आणि नंतर सेकंडरी मोटिवेशन काय आहे? डिझायर, इच्छाच्या पाठीमागं पळणं. याला रासिक मोटिवेशन म्हटलं गेलंय. टार्गेट सेट करणं, याने केलंय मी पण करू शकतो, याला भेटलंय मला पण भेटू शकतं, याला काय म्हटलं गेलंय? रासिक इन्स्पिरेशन मोटिवेशन म्हटलं गेलंय. थर्ड स्टेजचं मोटिवेशन काय आहे? की माझं कर्तव्य, माझ्या इंद्रियासाठी मला हे करणं कर्तव्य, माझ्या पत्नीसाठी, माझ्या मुलासाठी, याला सात्विक मोटिवेशन म्हणलं गेलंय. हे इन्स्पिरेशनचा थर्ड स्टेज आहे. म्हणजे इथं जर 4th, 3rd आणि 2nd स्टेजला हे म्हणू शकतो. आणि फर्स्ट स्टेज जे हायर क्लासचं मोटिवेशन आहे त्याला म्हटलं जातं लव. ज्या गोष्टी तुम्हाला मिळवायच्या त्याच्यावर जर तुम्ही प्रेम केलं, निस्वार्थ भावनेने कार्य केलं तर ते मोटिवेशन कधीच डाऊन होत. पण ज्या लोकांचं मोटिवेशन डाऊन होतं ते भीतीपोटी काहीतरी काम करतात, काहीतरी करायचंय, जॉब नाही आहे, कर्ज आहे, म्हणून जे कार्य केलं जातं अशा लोकांचं मोटिवेशन जास्त काळ टिकू शकत नाही. तर तामसिक, सात्विक, रासिक गुण, ह्या गुणामध्ये हे सगळ्या काही गोष्टी चालतात. सात्विक श्रद्धा आहे, सात्विक आहार आहे, सात्विक तुमचं कर्म आहे, दान पुण्य, याचे सगळ्या याच्यामध्ये डिवायडेशन केलं आहे. ज्याची श्रद्धा तामसिक गुणामध्ये आहे ना त्याला कोणी पण मोटिवेट करू शकतो. तो आत्ता मोटिवेट होणार, उद्या दुसऱ्या दिवशी डिमोटिवेट होणार. मग सात्विक तामसिक आहार पण सांगितलाय. सात्विक आहार म्हणजे काय? ऐकायचं, ज्याच्यामुळं हायर लेवलला माणूस काम होत होतो. सात्विक आहार म्हणजे त्याच्यामध्ये फळं आणि भाजीपाल्याचा समावेश.
तामसिक आहारामध्ये तिखट, तेज, तुम्ही कांदा लसूण हे खाता, त्याला रासिक आहार म्हटला तर एनर्जी क्रिएट होती. आणि तामसिक आहार जो शिळा आहार, जो ज्याच्यामध्ये जीवाची हत्या आहे, कुठं ना कुठं त्रास आहे, द्वेष भरला आहे, याला सगळ्यात तामसिक आहार म्हटलात. हे कोण सांगते? कृष्ण सांगतात. तर हे जनरली मी तुम्हाला सांगू राहिलोय, तुम्हाला करायचं की नाही तुमच्या हातात आहे सगळ्या गोष्टी. क्लिअर? नेक्स्ट सब्जेक्ट ह्याच्यामध्ये टाइम फ्रेम, काळ. काळामध्ये 4 गोष्टी सांगितल्यात: सतयुगा, कलियुग, द्वापरयुग, त्रेतायुग. एक युग मिळून असतं 43,20,000 वर्ष. तर हा टायमिंग पिरियड दाखवलाय. रीड करा थोडासा, करता येईल? 2000 चतुर्युग. एक चतुर्युग 43,20,000 वर्षाचं असतं. असे 2000 चतुर्युग झाल्यावर सांगितलं जातं की ब्रह्माजीचं 1 दिवस, असं ब्रह्माजी एक वर्ष म्हणजे 365 दिवस, असं ब्रह्माजी 100 वर्ष जगतात. आणि ब्रह्माजीचं आयुष्य म्हणजे विष्णूची एक श्वास. हे ब्रह्मांड आहे ना, याच्यात कोणीतरी डेव्हलपर असेल का नाही? कोणी मेंटेन करणारा असेल आणि कोणीतरी डिस्ट्रॉय करणारा असतं का नसतं? या हॉटेलमध्ये पण कोणीतरी मटेरियल बनवणार आहे, कोणीतरी मटेरियल सर्व करणार आहे आणि कोणीतरी कचरा बाहेर. तसं या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये डेव्हलपर आहेत आणि ते म्हणजे ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव हे एका ब्रह्मांडाचे डेव्हलपर आहेत. एकाच ब्रह्मांडात एकच चंद्र, एकच सूर्य. क्लिअर? असे वेगळ्या ब्रह्मांडात वेगळ्या गोष्टी आहेत. असंच एक दिवस अहंकार झाला ब्रह्मदेवाला. कृष्णाला भेटायला आले आणि द्वारपालाने त्याला बाहेर उभा केलं. ब्रह्मदेवाला वाटलं मी सगळ्याचा मालक, सगळ्यांचा मेन, सगळ्यात मोठा CEO मी, आणि मला इज्जत नाही इथं. आणि कृष्णासमोर येऊन म्हणले, काय प्रभू, मला तर इज्जत पण नाही, मला बाहेर थांबवलं. त्यावेळेस कृष्ण म्हणले थांबा. त्यांनी बऱ्याचशा ब्रह्मांडातल्या डेव्हलपरला बोलवलं. तर त्याच्यापेक्षा मोठे 5-5, 8-8, 10-10 डोके असणारे ब्रह्मदेव डेव्हलपर तिथं आले. नंतर त्या ब्रह्मदेवाचा युग उजिरला. त्याला पण माहीत नव्हतं की माझ्या व्यतिरिक्त ब्रह्मांड आहेत. समजते का तुम्हाला? हे शास्त्रामध्ये या गोष्टी समजवल्यात. कधी कधी आपला पण अहंकार येतो का नाही? सोड, बैलगाडी खाली कुत्रं चाललंय. कुत्र्याला वाटतं मी काय ओढतोय? बैलगाडी. तू नाही ओढीत, बैल ओढ राहिलेत. भौतिक प्रकृती हे जाळं असतं ना, कधी कधी ते स्पायडरमॅन जाळं बनवतो आणि जाळं स्वतः खाऊन घेतो. ही टाइम सायकल समजवली आहे. आता नेक्स्ट काय आपलं? कर्म. कर्माचे किती नियम आहेत? बऱ्याच लोकांना वाटतं चांगल्या लोक जीवनात वाईट का होतं. हे बघा काय, हे काय काय यांनी पाप केलं असं सांगा? काय पाप केलं यांनी गर्भामध्ये? मग कुठल्या बेसवर त्यांना अशी बॉडी भेटली? कृष्णाचे 6 भाऊ अगोदरच मारून टाकले होते. आईने विचारलं बेटायला जबाबदार कोण? म्हणले मागच्या जन्मी त्यांना शाप होता. पण ते शाप फुलफिल करण्यासाठी कृष्णा कोणते पाप करून घेतलं? कंस मामाकडून. त्यांचं 70% भरलं होतं, यांना मारून 100% झालं आणि म्हणून मी आलो मामाचं वध करायला. येते का लक्षात? हे रूट समजवले गेलेत. तर कधी कधी गिल्ड बिल्ड असतात ना, काही नाही. ह्या जगामध्ये ज्या लोकांचा जेवढा रोल आहे तेवढाच वेळ तुमच्या लाईफमध्ये थांबणार आहेत. कुठलं पण नातं असून द्या, कोणी परमनंट तुमच्या आयुष्यात थांबणार नाही. कसमे वादे खाऊ नका, 7 जन्माच्या गाठी भेटी आहेत. ह्या जन्मातच कंट्रोल होऊन जातात. श्रीमद भागवत गीता. कुणीच पाहत नसताना जेव्हा तुम्ही एकटेत तेव्हा तुम्ही जो विचार करता, जे कर्म करताय, त्यावेळेस तुम्हाला 13 लोक बघत असतात. समजते का? किती लोक? 13 लोक बघत असतात. भगवंताचे 13 कॅमेरे तुमच्यावर अवलंबून आहेत. पृथ्वी माता आहे का नाही? ही पृथ्वी तुमच्या पोटात आहे. पृथ्वीवर अन्न खात आहे, पाणी आहे, अग्नी आहे, जल, वायू, आकाश आहे का नाही? हे सगळ्या 5 पंचमहाभूत, मन, बुद्धी, दिशा, चंद्र, सूर्य, तारे आणि स्वयं भगवंत आपल्या हृदयात बसलेत आपल्या कर्माचे साक्षीदार बनून. मग किती डिलीट करा, किती म्हणा गॅरंटर बिरंटर, किती सेटिंग करा, किती पण भारी वकील पकडा, न्यायाधीशाला पकडा, तुझा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. ह्या जगात होणार नाही तर पुढच्या जन्मात होणार. पण सुट्टी. एखाद्या माणसाकडे लई पुण्य कर्म आहेत, लई श्रीमंत आली, त्या श्रीमंतीमध्ये तो काही पण करू शकतो. पण ज्या दिवशी पापाचा उदय होणार ना, त्या दिवशी कार्यक्रम होणार का नाही होणार? सरपंच निवडून येतो, नीट कामं नाही केलं तर लोक त्याला कसं पाडून टाकतात? हळूच पाडतात, कसं पायाला धरून पाडून टाकतात. अशोक तोडमले नाही तर हे टेम्पररी पोझिशन आहे. कोणी असे लय राजे होऊन गेले, महाराजे होऊन गेले, मायासारखे करोडो अर्ब होऊन गेले. कुठल्या झाडाचा पत्ता नाही आहे. ही इज्जत, हे मान सन्मान, हे पैसा काही नाही आहे. जस्ट हे टेम्पररी पुण्यकर्माचं एक उदय आहे. आणि त्या सिच्युएशनमध्ये मी काय परफॉर्म करतोय ना, त्याच्यावर माझं भविष्य अवलंबून आहे. किती लोकांना वाटतं? येस. कोणी सांगितलं? मग आज कर्मना दैवनेत्र म्हटलं जाते. प्रत्येक
कर्माचे साक्षीदार भगवंत आहेत हृदयात बसलेले. करावे तसे भरावे. का मालिक कोण आहे ते मानतात ना लोक पूर्ण भारतात. किती किती मोठे मोठे लोक अमोलसर साईबाबाच्या मंदिराला येतात माहिती आहे. किती लोक माहिती येतं फार पूर्ण भारतभर साईबाबा प्रसिद्ध आहेत. बाहेरच्या राज्यात लई प्रसिद्धी आहे माहिती आहे साईबाबांची. मोठे मोठे ज्यांचे हजार हजार 10-10 हजार कोटीचे टर्नओव्हर आहेत ना असे साईबाबाच्या मंदिराला येतात लोक माहिती आहे. साईबाबा हे भगवंताचे भक्त होते. जर भक्ताची एवढी सेवा असेल तर साला भगवंत कुठल्या लेवलला असते समजतंय का. हे देवी देवता आहेत ना हे सगळे भगवंताचे कामगार आहेत. कोण आहेत भगवंताचे दिलेले नियम आहेत त्यांना. वायुदेवता अग्निदेवता हे सगळे तुम्ही किती पण पूजा अर्चना करा. तुमच्या बँकेत जर पैसे नसतील ना तर तुमचा जावई असून द्या कॅशियर 1 रुपये देणार नाही त्याला नाही तर आउट करते बँकेतून. नाही तर किती रगडा डोकं. तुझ्या बँकेत 10 रुपये देऊन तू म्हणतो 1 लाख काढायचेत. तुझी पूर्ण खानदान लाव ना. ह्या जगात सगळ्या गोष्टी कर्मावर अवलंबून आहेत. नाहीतर काय शनीला बोलवतात बामणाला बोलवतात शांती घालतात कंदुरी करतात काहीतरी हवन बिवन पूजा करा लिंबू बांधू नारळ बांधू. कर्म करणं येड्या. कर्म करा हृदय शुद्ध करा मनाला धुवून काढा. कर्म विकर्म अकर्म. चांगलं काम करा पुण्य भेटन. विकर्म करा दुःख द्या लोकाला त्रास करा पाप भेटन. संघर्ष करावं लागेल जीवनामध्ये. आणि अकर्म असं कर्म की ज्याला भक्ती मानतात. काय म्हणतात त्याला भक्ती. भगवंताची भक्ती. समाज तुम्हाला वेडा म्हणन पत्नी तुम्हाला म्हणन काय उपयोगीचं नाही पोऱ्या तुम्हाला म्हणन काय केलं नाही माझ्या बापाने. समाजात सगळे लोक तुमच्या विरोधात प्रकृती सगळं लोक म्हणतील की हा माणूस येडा झाला पागल झाला. पण साला त्यावेळेस तुमचे इंद्रिय पूर्ण भगवंताला अर्पण असतात. सगळी दुनिया तुम्हाला येडी म्हणती पण भगवंत म्हणतात ये रे माझ्या बाळा ये रे माझ्या प्याऱ्या ये रे माझ्या भगवंत तुम्हाला गळ्याला लावतात. कारण की तुम्ही रडतात ना भगवंताच्या प्रेमात. माहिती आहे तुम्हाला चैतन्य महाप्रभूचा अवतार घेतला भगवंतानी. कारण की कृष्णाने कमिटमेंट दिलं तर राधा म्हणली तुम्हाला हे राधा रूप तर तुम्ही धारण केलं. राधाचे कपडे घालून एक दिवस राधा समोर बनून कृष्ण गेले. मग कसं वाटतंय झालं का नाही राधा. फक्त राधाचं रूप धारण केल्याने तू कळणार नाही राधा काय. तुला राधाचं हृदय धारण करावं लागेल. त्याच वेळेस भगवंताने वरदान दिलं की मी राधा म्हणून येणार. आणि चैतन्य महाप्रभूचा अवतार घेत कृष्ण 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 करत तडपडत त्यांनी जिंदगी दाखवली लोकांना. जिथं भगवान कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद असतो तिथं विजय असतो. काय असतो विजय असतो. तिथं संपत्ती असते. काय असती संपत्ती असती. त्यानंतर तिथं आढळ नीतिमत्ता असते. काय असती तिथं पॉलिटिक्स राजकारण फसवा पौशी बुडवा बुडवी काही नसतात. ट्रान्सपरन्सीमध्ये असतं आणि तिथं पॉवर असते. ह्या 4 गोष्टी असतात अर्जुन आणि कृष्णाच्या संवादामध्ये. जिथं प्युअर याला फॉलो केलं जातं तिथे या 4ही गोष्टी लाईफमध्ये येऊ शकतात. हे कोणाचं मत होतं संजयचं मत होतं ज्यांनी कृष्णांनी सांगितलेली गीता ऐकली होती. तर मग आता आयुष्यामध्ये तुम्हाला मोठ्या लेवलला जायचं असेल तर तुमचं करिअरवर फोकस करा. तुमचे फायनान्शियल पैसे कमवा. दुसरा पाठ स्पिरिच्युअल पाथसाठी तुमच्या घरात स्पिरिच्युअल वातावरण तयार करा. आमच्या घरात भगवंताला स्थायिक केले. घरात स्पिरिच्युअल पुस्तक वाचल्या जातात त्या सिरियल ऐकल्या जातात. त्यांच्याबद्दलचं टॉक कीर्तन वगैरे घरामध्ये ऐकलं जातं. जेवण घरात सेम बनतं ना थॉट प्रोसेस पण घरात सेम बनली ना तर घर बॅलन्समध्ये झालं. शरीर तर सगळ्याचे सेम बनून राहिलेत पण मेंटॅलिटी सगळ्या सेम आहे का नाही. माझ्या यूट्यूबला जे लॉग इन आहे तेच माझ्या टी व्हीला आहे आमच्या घरच्याच्या मोबाईलला पण आहे. समजतंय का. शरीराला सेम इनपुट देतात ना तसं थॉट प्रोसेसला पण सेम इनपुट दिलं पाहिजे तर घरात एक बॅलन्स तयार होऊ शकतं. सगळ्याची इन्फॉर्मेशन सेम होऊ शकते. तर थोडं स्पिरिच्युअल वातावरण करा. शास्त्राचा अभ्यास करा. थोडा स्टडी करा. चांगल्या मंदिरात जा. जिथं चर्चा करा. काही प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचे उत्तर घेऊन जीवनात अप्लाय करा. शरीराची हेल्थ चांगली ठेवा. दुसरा पाठ बुद्धीवरती कंट्रोल करा. ह्या बुद्धीने माइंडला कंट्रोल करून इमोशन्सला कंट्रोल केलं पाहिजे. परिवाराची काळजी घ्या. परिवाराची पालकाची भूमिका आहे ना. पालकाने त्यांचं जीवन जगले का नाही जेवले. सगळ्यात महत्त्वाचं आपण पालकाची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे. म्हातारपणी त्यांचा मुलगा ते आपल्या मुलासारखे आहेत. त्यांनी आपल्याला मुलासारखं सांभाळलं. म्हातारपणी त्यांची बुद्धी त्यांचं शरीर लहान बाळासारखं होतं. ते सांभाळणं म्हणजे पुत्रधर्माचं पालन करणं. येते का लक्षात. कर्तव्य त्यांच्या शरीराची काळजी घ्या. पैसे कमवा त्यासाठी आणि स्ट्रेट फॉरवर्डने जीवन जगा. जर तुमची पत्नी तुम्हाला डोक्यात काही भरवत असेल तर तिला अध्यात्माच्या नॉलेजची कमी आहे. ज्यांनी तुम्हाला जन्म दिला त्यांच्यापासून दूर जातात. ते कष्टात काबाड कष्टात काय करणार. प्राण्यासारखं जगू राहिलात. कर्तव्य आपले पार पाडले पाहिजे. आपल्या आईबापाची सेवा केली पाहिजे. आणि मला विश्वास आहे की आपली शेसाईची फॅमिली जे प्रत्येक आईबापाला प्राऊड असेल त्यांच्या मुलामुलीवर. हा विश्वास ठेवू सगळ्यांना. दुसरा पाठ
आईबापाचं पण कर्तव्य आहे ना. कधी कधी आईबाप जुन्या रूढी परंपराला फॉलो करतात. आपली पत्नी आली, आपली मुलं आली, आपण आलो, तर त्यांच्याच विचाराने तुम्ही जीवन जगायला लागले. तुमची बायको नाराज, तुम्ही नाराज, तुम्ही मनासारखं करू शकत नाही. मग मनात हा विचार येईन की कसं असं किती दिवस जगू. तुम्ही अक्षरशः मरणाची वाट बघा ना त्यांची. समजताय ना. त्यांनी त्यांची जिंदगी त्यांच्या विचाराने घातली का नाही घातली? घातली ना. जर आता त्यांच्या विचाराने घरात फार डिस्टर्बन्स येत असतं तर डिसिजन घेतला पाहिजे की नाही घेतला पाहिजे? त्यांना सांगा इंटरफेअर करू नका, मस्त राहा, आम्ही सेवा करूया. पहिलं ऑप्शन. दुसरं ऑप्शन, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी राहा, आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहतो, मी पैसा प्रोव्हाइड करतो, मी तुमची सेवा करतो. तुम्ही जगलात तसं मला जगून द्या. माझी पत्नी तिचं घर सोडून आली आहे, तिची जबाबदारी माझ्यावर आहे. तिला जर तुम्ही त्रास दिला तर त्याचं पाप मला भोगावं लागन. याचं मर्द, याचं पुरुष म्हणून नुसतं बायकोवर अधिकार गाजवणं नाही, तर त्या बायकोचा त्रास दूर करणं पण याला मर्दांगी मानतात. आणि जे आईबाप इंटरफेअर करत असतील, तुमची जिंदगी जगलात ना तुम्ही, आता पोरांना जगू दे ना त्यांची जिंदगी. तुम्ही कोण त्यांचं भविष्य लिखणार आहे? जेव्हा वेळ होती पाया बांधायची तेवढा बांधली ना. आता तिथं जर काशी केली असेल तर आता कसं मोठं झाड झालं ना ते. आता नको, आता तू पांडुरंग विठ्ठल 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 करीत बस. त्याच्या भविष्यात जे असेल ते भोगन. त्यानंतर दुसरा पाठ आहे, नवरा आणि बायकोचा संबंध कसा पाहिजे हो? कसा पाहिजे? चांगला पाहिजे ना. जशी आहे तशी भाग्याने भेटली ना, ॲक्सेप्ट करा. जसा आहे ना तो तसा ॲक्सेप्ट करा. समजून घ्या त्या सिच्युएशनला. बोला, रडा, माफी मागा. कधी तिच्या मनासारखं, कधी तुमच्या मनासारखं, कधी ती चुकन, कधी तुम्ही चुकतान. त्याचं कर्म वेगळे, तुझं कर्म वेगळे. याला तर म्हणतात ना बॅलन्स लाईफ. हाना माऱ्या करून, भांडणं करून, शब्द बोलून, इन्फॉर्मेशन रॉंग असेल तर तोंडातून शब्द कसे येतील हो बाहेर? घाणेरडे येतील ना. जर माझ्या सगळ्यात जवळचं, माझ्या शरीरानंतर, माझ्या मनानंतर सगळ्यात जवळचं जर मला कोणी असेल माझ्या आईबापानंतर, तर माझी पत्नी आहे. किती लोकांना वाटतं? आणि पत्नीच्या नवतीचा नवरा आहे. येस ऑर नो? तुम्ही दोघांनी एकमेकाला सुख दिलं पाहिजे. एकमेकाने सुख घ्या, समजून घ्या. नाही तर तिसऱ्या माणसाला इन्व्हॉल्व करा, समजून सांगा, ॲक्सेप्ट करा आणि मिळून गुन्ह्या गोविंदाने राहण्याचा प्रयत्न करा. सहन करा. कैकेने सहन केलं, केलं का नाही केलं? सीता मातेने सहन केलं, केलं का नाही केलं? का? चुकीच्या ठिकाणी चुकीच्या विचाराला फॉलो करतात. नका करू फॉलो. एकमेकावर विश्वास ठेवा. अविश्वास दाखवू नका, डाऊट घेऊ नका. कधी कधी इंद्रिय पळतील, चुका होतील, ॲक्सेप्ट येतील. माणसं माफ केल्यामुळं प्रेमाने बदलतात. समजतंय का तुम्हाला? घाबरून बिबरून लोक बदलत नसतात. जेव्हा मौका भेटन तेव्हा त्या ऑपोजिटला कॅच करणार. येस ऑर नो? मुळातून लोकांना बदलवलं पाहिजे. पती आणि पत्नीनी आहे ना चांगल्या लेवलला एकमेकाला समजून घ्या. आणि आपलं कर्तव्य आहे का नाही आपल्या मुलांचं काळजी घेणं? आहे का नाही? हे शिक्षण तुमच्या मुलाला घडवणार आहे. तसं आता स्कूल कॉलेजेस फक्त बिझनेस झालाय की नाही झालाय? आपल्या मुलावर चांगले संस्कार करा. त्याला मॉर्निंग रुटीन द्या. एवढ्याला उठायचंय, हे करायचंय, पूजा करायची आहे. ऑर्डर द्या त्याला. घरातलं प्लंबिंगचं काम सांगा, मिक्सरचं काम सांगा, सांगा स्क्रू टाईट कर, चैन, सायकलची चैन आहे तू बसव, ऑइल टाक, पुसव तिला. त्यांना कामं करायला लावा घरात. त्यांना इंजिनिअरिंग शिकवा, त्यांना इलेक्ट्रिशियन शिकवा, त्यांना घरातलं सायन्स शिकवा. आपण केलंय का नाही? कोणी कोणी काढले? गाडीचे टायरचे पंक्चर काढलेत, खिळे टाईट केले, तारा वागवल्या. म्हणून आपण इथे येत रे राजांनो. आपले पोरगे तर फुलासारखे करू राहिला तुम्ही लोक. कामं दे त्यांना, स्ट्रॉंग करा त्या लोक पोरांना. घरचे कामं करायला लावा त्यांना, फुल डिसिप्लिन मध्ये आणा त्यांना. वेळ निघून गेल्यानंतर आहे ना ते बाहेर मार्केटमध्ये जाऊन पडतील. पण जर आज आपले लीडरचे पोरं मार्केटमध्ये खंबीरपणे अपयशाचा सामना करू शकले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? समाजात एक मोठा मेसेज पास करू शकले पाहिजे. असे पोरं आपल्याला तयार करायचे. ट्युशन आणि शाळा हे बेसिक देणार आहेत राजांनो त्यांना. पण आपल्या घरात आपण त्यांना डिसिप्लिन देऊ, त्यांना कॉन्फिडन्स देऊ, त्यांना मोटिवेशन देऊ, त्यांचा सबकॉन्शियस ट्रेन करूया, त्यांची तारीफ करूया. टोमणे नाही मारायचे. चुका बिका चाष्टा मस्करीत त्यांना हार्ड करू नका. त्यांची कार्यक्रम करून टाकतात. खरे मुलं जर तयार करायचे असतील ना पोरांनो, आपले बिझनेसमॅनचे मुलं आपल्या घरातून तयार होणार इथून पुढल्या काळात. कलियुग लई डेंजर आहे. किती लोक तयार आहे राईट पॅरेंटिंग करायला? कितने लोग तयार आहे अपने बच्चे को अच्छी दिशा देने के लिए? त्यांचं सबकॉन्शियस माइंड तुमच्या हातात आहे. ते एम्प्टी पेपर आहेत. कशी ड्रॉइंग करायची आहे ना ते तुम्ही ठरवा. चेक करा तुमच्या माइंडवर, त्या पोराच्या माइंडवर कशी ड्रॉइंग होऊ राहिली. स्कूलच्या हातात दिलं, क्लासच्या हातात दिलं, मित्रासंग मोबाईल हातात दिले, त्याच्यावर ही दुनिया. कालच सांगितलं ना, प्रोडक्ट आपलं पण कंटेंट दुसऱ्याची. हा जमल का असं? बायको माझी पण साडी तिचा मित्र घेऊन राहिलाय. घरात काय प्रॉब्लेम आल्यावर रे ना ती तिचे आई बाबाकडून पैसे घेते ड्रेस घ्यायला. तू कशाला एका ठाळ्या नुसतं मर्द म्हणायला? असं माझे सिनियर मला म्हणले होते. नातेवाईक आणि शेजारी आहेत ना, आहेत ना नातेवाईक शेजारी, यांना हे ज्ञान आहे का?
आपल्याकडे ज्ञान आलंय ना, हृदयात काल मेडिटेशन शिकवलंय ना, हृदयात एक ब्ल्यू लाईट करा, त्याला सर्कल करा आणि ज्या ज्या लोकांपर्यंत तुम्हाला प्रेम पाठवायचे, दुआ पाठवायच्यात त्याला स्प्रेड करा. युनिव्हर्समध्ये सांगितलंय ना, जे जे मित्र, जे जे नाते, जिथे जिथे क्लासेस आहेत तिथं तुमच्या मनातली मनात समोर जाऊन फेस नाही करू शकले तर मनातली मनात सबकॉन्शियस मध्ये एक असा रास्ता तयार करा आणि त्यांच्यासोबत तुमचे विचार पाठवा. प्रॅक्टिस करा इमोशनला ट्रेन करायचं. तुमच्या नावाने लोकांनी तारीफ केल्या पाहिजेत आणि एकमेकाचं ऐकून एकमेकासंग दुश्मन्या बिलकुल करू. हे लोक आहेत ना इकडे तिकडे लावा करणारे, त्यांना पहिले उलट उभं करायचं. काय करायचं त्यांना? त्यांचं ऐकून कधीच कोणाला जज नाही करायचं. एक जण एका व्यक्तीपाशी आला आणि त्या सिनियर बद्दल म्हणत होता, सर तुमच्याविषयी तो काहीतरी बोलला. मी म्हणलं ते बोलला ते सत्य वाटतं तुला? नाही ना. मग म्हणलं मग तू इथं का सांगायला आला? नाही तुम्हाला सांगावं म्हणलं. बरं इथंच म्हणलं तो बापाला त्यांनी शिवाय दिले असते तर काय केलं असतं? कसं काय ऐकून घेतलं असतं सर? फडके लावले असते. बिझनेसमध्ये गुरु कोणाला मानतो? त्यांना. आणि त्यांना आता शिवाय दिल्या तर सांगायला कोणाला आला? त्यांना. हाणू का बुटान तुला? सांग ना तिथं, समजव ना तिथं. पैसे कमवायला गुरु, महागुरु, सिनियर आणि कोणी काही बोललं तर सांगायला येतो, सर तुमच्याविषयी असं बोलतात. आईबापाविषयी असं बोललो असं बोलशील का? समजू ना तुझ्या पद्धतीने. आज जर इथं भगवंताबद्दल कोणी काही बोललं ना तर साला दंगा होतो भारतामध्ये. होतो का नाही होत? ते नाहीत पण बघायला. अरे मग ज्यांच्यामुळे तुमची जिंदगी बदलणार आहे त्यांच्या सोचला प्रोटेक्ट करण्याची जबाबदारी पण तुमची येते पोरांनो. येते का नाही येत? किती लोकांना वाटतं करणार सर कोटे घ्या विचाराला. लई मोठी लढाई लढायची पोरांनो आपल्याला समाज देणाऱ्या काळात. कुछ भी हो सकता है लेकिन अगर ये दिए को आप बुझने नहीं दोगे ना तो एक दिन ये बहुत बड़ी मशाल बनेगी. और ये दिया बुझाना है या उसको बचाना है ये आप सब लोगों के हाथ में. तैयार हो क्या? तैयार हो? दुसरी गोष्ट जनरेशन गॅप. सोशल मीडिया हा पाठ आहे का नाही? याच्यापासून दूर व्हा. सोशल मीडियापासून बाहेर निघायचं का नाही निघायचं? ते व्हॉट्सअप, इंस्टा यांचे नोटिफिकेशन पहिले बंद करा. पहिला पॉईंट, नोटिफिकेशन ते टुंग बंद करा. ते मोबाईलवर बंद करा आणि जे स्क्रीनवर फ्रंटला ठेवलेत ना त्यांना आत घुसून टाका. स्क्रीन एकदम ब्लँक पाहिजे आणि ठरवा सकाळ दुपार संध्याकाळ 3च टाइम पाहिली. किती टाइम? आता मी समजवलं एवढेच पॉईंट आहेत. याच्यामुळे सोशल मीडिया दूर होईल. आणि मला माहिती आहे याच्यातले ना फक्त 100च करणार आहेत, बाकीचे असेच राहणार आहेत. ते फक्त इकडून ऐकते इकडून सोडून देतील. काय नाही सरस कामाचं सांगायचं. चलो सोशली लोकांना हेल्प केली पाहिजे की नाही केली पाहिजे? मटेरियल आणि स्पिरिच्युअल नॉलेजसाठी, स्पिरिच्युअलिटी अप्लाय करण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला रिअल रिस्पेक्ट पाहिजे असेल ना तर आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक नॉलेजनी जीवन जगा आणि स्प्रेड करा. याला टीचिंग करा. तुम्ही मला रिस्पेक्ट करतात ना सगळेजण? कशामुळं? कशामुळं? की माझ्या बोलण्यातून तुम्हाला काहीतरी सत्य समजू राहिले, दुःख दूर होऊ राहिले म्हणून ना. तुमच्या बोलण्यातून जेव्हा सत्य समजायला लागेल पण ते जे बोलताय ते तुमच्या जीवनात अप्लाय झालेलं पाहिजे की नाही पाहिजे? पण मी माझ्या जीवनात अप्लायच करत नाहीये. मी टाय घातलं नाही आणि मी काय म्हणतोय टाय घाला, काय होईल? तर नाही होणार. तर समाजाला याची फार गरज आहे. ह्या गोष्टी पण तुम्ही केल्या पाहिजेत. त्यामध्ये सगळं टेम्पररी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं इम्पॉर्टंट मेसेज माफ करा. आणि किती लोक तयार आहेत माफ करणं आणि माफी मागायला? डन. का करायचं कळलं का? का? पण कशामुळे पाप करायचं? दूध आणि पातेलं याचं उदाहरण माहिती आहे ना. दूध गरम कशामुळे होतं? पण दिसतं कशामुळं? हा, म्हणून आपल्याला माफ करायचं. दुसरा पाठ काय आहे? तुमचे प्रेम जवळच्या व्यक्तीसोबत शेअर करा. केलं पाहिजे. मेडिटेशन मध्ये काल शेअर करत होते, पोराला सांगा बेटा आय लव्ह यू, फार सुंदर आहे, फार गोड आहे, मला तुझी फार काळजी आहे, मी तुला मारलं होतं ना, माफ करा मला, सॉरी म्हणा पोरांना. पण त्याला प्रेम वाटन, प्राऊड वाटन त्याला. ते तुमची येऊन पप्पी घेईन. त्या पत्नीची तारीफ करा, जेवण फार छान केलं, तू फार सुंदर दिसते, खरंच मला प्यारी वाटते तू, पण माझ्याकडून कधी कधी लई त्रास झाला तुला आहे ना, होतं कधी कधी, प्लीज मला समजून घे. पण मला लई गिल्ट वाटतं, मला लई पस्ताव येतो, तुला मी दुःख देऊन राहिलोय, तुला माझ्या कर्तव्य मी पूर्ण करून राहिलोय ना, नाही करत ना, त्याच्यामुळे मला फार हृदयात त्रास होतो. किती भारी वाटन तिला. ती म्हणून बास काहीच नको, नको ते सोनं बिनं सर, अशी राहते मी, नको ती फाटकी साडी घालते, बस तुमच्या बोलण्याची भुकेली होती मी, बस काही नको मला. काय वाटतं तुम्हाला? बोला त्या पत्नीला, नवऱ्याला बोला, वा सुंदर नवरा दिलाय, थँक्यू भगवंता, मी प्रार्थना करत होते, मी पूजा करत होते, मी उपवास करत होते म्हणून तुमच्यासारखे हाजरून भेटले. काल त्याने लय फडकेलं होतं तरी पण आज बोला, नाही तर 10 दिवस त्या विचाराचं पार सबकॉन्शियस माइंडमध्ये झाड बनून जाईल. बोला त्याला, वाटलं तर कधी कपाळावर हात फिरा, हा कधी कधी त्याला म्हणा खाली वाका आणि त्याच्या कपाळाचं चुंबन घ्या पोरं नसताना.
समजवा त्याला. ग्रेट 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 ग्रेट. किती कष्ट करताय, किती काबाड कष्ट करताय माझ्यासाठी. माझ्या आईबापाची काळजी, माझ्या आईवडिलाला किती केली पण नाही मदत तुमच्या आईवडिलाला, तरी पण म्हणा माझ्या आईवडिलाला तुम्ही किती मदत केली. मग पुढच्या वेळेस होऊन मदत करू शकतो तू. प्यारे आहेत, किती सुंदर आहेत. मुलांची माझी किती काबाड कष्ट करताय. देवाला रोज प्रार्थना करते मला तुमच्यासारखेच हजबंड पाहिजे. तो माणूस आहे ना, बाहेर जाऊन आहे ना दुसऱ्या दिवशी 2 लाख पिवी काढू शकतो. आणि घरी येताना ना तो असं नाही येणार, ए सोरूले कुठे तू. आई बाप. रात्री मी असंच एक दिवस घरी गेलो, वेळ झालता, फोन आलता मला. 2-2:30 वाजता वडील झोपले होते बाहेर, बंगल्याच्या बाहेर खॉटवर झोपले होते. बसून मी त्यांचे पाय दाबत होतो. शेड्यूल बिझी असतं, वेळ देऊ नाही शकलो. त्याग केला. हॉस्पिटलमध्ये त्या ICU मध्ये आणि मी इकडे ट्रेनिंगला. बायको डिलिव्हरीला आणि मी इकडे ट्रेनिंगला. माहिती आहे तुम्हाला या गोष्टी. लई मोठे मोठे त्याग केलेत. आईचे ऑपरेशन मी इकडे ट्रेनिंगला. कोणाचं लग्न आहे तरी मी इकडे प्रोग्रामला. कोणाची डेथ झाली तरी मी नाही आहे तिथं. लई सामान्य. लई ह्या शरीराचे नाते जेवढे होतेत ना, जिथं माझ्या ड्युटी होत्या त्या ड्युटी मी पूर्ण नाही करू शकलो. कारण का, मला फार मोठी ड्युटी निभवायची होती. त्या आई वडिलाचे पाय दाबवत होतो. वडील हळूच उठले. त्या रात्री माझ्या संग वडिला संग बोललो. म्हणलं तात्या काय करू मी तुमच्यासाठी, तुम्हाला कशात सुख आहे, काय इच्छा बाकी राहिली आहे. मला कडकडून मिठी मारली आणि म्हणले भाऊ काहीच इच्छा नाही राहिली. बस आता एकच इच्छा आहे की कुठंतरी मन भगवंतावर केंद्रित व्हायचं. जेव्हा मी तुझे व्हिडिओ वगैरे लोकांकडून तुझी तारीफ ऐकतो ना, तेव्हा मला लय प्राऊड वाटतो. पण मला असं वाटतं की यार मी जो मुलगा जन्माला घातलाय त्या लेवलला आहे, पण मला माझी इंद्रिय कंट्रोल करण्यासाठी म्हणलं दादा तुम्हालाच लढावं लागणार आहे. मी तुमची फक्त शरीराची काळजी घेऊ शकतो, तुमची इंद्रियासंग तुम्हालाच लढावा लागल. याचं माझं कर्तव्य. घर दिली, गाडी दिली, स्पिरिच्युअल पुस्तकं लावून दिले, वायफाय TV कनेक्टिव्हिटी करून गेली, माळ दिल्या. पण जर त्यांचं मन ह्या भौतिक जगात रमत असेल तर याचा पुत्र म्हणून मी काही करू शकत. मी फक्त त्यांचं नाशवंत शरीराची काळजी घेऊ. हा रात्री 2:30 वाजता झालेला संवाद आहे. माझ्या आईला बोलतो, म्हणलं आई तुला काय पाहिजे, काय कमी आहे, काय काय करायचंय. ही हिंमत कधी येईल माहिती आहे तुमच्यात. आणि जर स्वप्न जागे होत नसतील ना, आता उद्या जाऊन घरी विचारा, त्यांना विचारा काय पाहिजे. अचानक एकजीट होऊन जातील, अचानक जग सोडून जातील. लय बोलायचं असेल, लय प्रेम व्यक्त करायचं असेल, आतापर्यंत लय रागाने, लय त्रास, लय शब्द वाईट उच्चारले असतील. जर शरीर सुटलं ना, पुन्हा कधी गाठीभोटी होणार नाही. लाख करोडो जन्मापर्यंतचं पाप भोगावं लागेल. परंतु जे जे झालंय ना, प्रेम पण व्यक्त करा. राग व्यक्त करतात ना कधी कधी आल्यावर, गिल्ट पण फील होतं ना, मग प्रेम पण व्यक्त केलं पाहिजे. करताल, होईल पॉसिबल. गरजेच्या गोष्टी आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट, तुमच्या कुटुंबाच्या शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. समाजासाठी चांगले पालकत्व करा, करिअरवर लक्ष केंद्रित करा आणि दररोज जगा, समाजाला परत द्या आणि प्राण्यासारखे मरू नका. लाईफ वेस्ट करू नका. रिस्क घ्या. कधी हारतान कधी जिंकतान, पण विदाऊट कन्सिस्टन्सी तुमच्या आयुष्यात तुम्ही काहीच करू शकत नाहीये. जर चांगली लाईफ जगायची असेल, मिनिंगफुल, तर स्पिरिच्युअल नॉलेजला तुम्ही फॉलो केलं पाहिजे.